आणि येतोय. हरे कृष्णा. ध्वनी येतोय प्रभूजी. येतोय क्लिअर आवाज येतोय. क्लिअर आहे प्रभूजी आवाज. क्लिअर. धन्यवाद. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन तत्पदं स्वयं रूपः तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने। नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे पाञ्चकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 कृपात्महं जय महद्भिर्मां परार्धो निर्माण शेते यदपुरुषो भुङ्क्ते गुणान् षोडशात्मः स्वलं हरिशिष्ट भगवन् यथाहरौ भगवती नाम भक्तिर्भविष्यति सर्वात्मनि अचिराधारि श्री संतर्पणम् यत्र गीता विचारश्च पठनं पाठनं तथा मोदीत तत्र श्रीकृष्ण भगवान् राधाय च गीता सुगीता कर्तव्या किमन्यच्छास्त्र यः स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माभिनिःसितः। नाही मला लागतं ते असं घे ना, ऐकत जा ना. पप्पा एखाद्या वेळेस बसतात ना, नंतर तूच घे ना आजच्या दिवस. हरे कृष्णा. तुमचं स्वागत आहे तर भक्ती शास्त्रीच्या श्रीखंडेमध्ये. इथे आपण आता महत्वाचा अध्याय सुरुवात करणार आहे. दुसरा अध्याय भगवद्गीतेचा अभ्यास. पहिला अध्याय आपला काल पूर्ण झाला, ज्याचा संदर्भ खूप महत्वाचा आहे. आणि आता आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी काही भक्त काल आपण जी चर्चा केली त्याचे काही महत्वाचे मुद्दे जे तुम्हाला स्मरणात आहेत, जे तुम्हाला प्रेरणा दिले प्रभुपादांचे तात्पर्यांमधले, तर ते काही भक्त व्यक्त करू शकतात जे काल चर्चा केली आपण त्याच्याबद्दल. पण कोणाकोणाला सांगायचं कोण सांगू शकतो कालच्या चर्चेबद्दल एखाद दोन वाक्य जी तुम्हाला स्मरणमध्ये आहेत, जे तुम्हाला प्रेरणा दिली, कोणाला सांगायचंय काल काल बद्दल. जसं मी नेहमी श्लोक सांगतो ना, यत्र गीता विचारश्च पठनम पाठनम मोदेत तत्र श्रीकृष्ण भगवान राधाय श्री. भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमती राधाराणी अत्यंत आनंदात उपस्थित असतात. कुठे? जिथे गीतेवर पठन पाठन होतं आणि विचार पण होतो. विचार पण व्हायला पाहिजे आहे. आपलं पठन पाठन चालू आहे, चांगलं आहे. त्या विचारामुळेच मी तुम्हाला विचारतो आहे की काही कालच्या संदर्भाबद्दल, कालच्या चर्चेबद्दल काही भक्त व्यक्त करू शकतात. आणि बऱ्याच भक्तांनी आपला व्हिडिओ चालू केला आहे, दर्शन दिलेलं आहे, तो धन्यवाद. आणि ज्यांनी नाही केलं त्यांना नम्र विनंती आहे की ते सुद्धा दर्शन द्या.
बाकीच्या भक्तांना, जेणेकरून सगळ्यांना प्रेरणा लाभेल गीताची चर्चा करायची. हा, सनातन भक्ती माताजी किंवा आदि गोदावरी माताजी, तुम्हाला काय सांगायचंय? अनम्यूट केलंय तुम्ही. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. भगवंताची आज्ञा बाळगणे आणि आपल्या गुरूवर विश्वास असणे. भगवंताची आज्ञा पालन करायची आणि भगवंतांवर विश्वास, गुरूवर विश्वास ठेवणे. गुरुवर विश्वास असला पाहिजे. वा. याची आपली चर्चा झाली. हरे कृष्णा प्रभूजी. हा, हरे कृष्ण. बोला. काल हरे कृष्णा. हा, बोला ना माता. काल गुरु समोर कसं प्रस्तुत व्हावे व कसे प्रस्तुत होऊ नये याबद्दल तुम्ही सांगितलं. हा, आणि काय कसं प्रस्तुत व्हायला पाहिजे, कोणासारखं व्हायला पाहिजे, कोणासारखं नाही व्हायला पाहिजे. अर्जुनासारखं व्हायला पाहिजे, दुर्योधनासारखं नाही व्हायला पाहिजे. हा, बरोबर. काय चुका होतात? अर्जुनासारखं प्रस्तुत व्हायला पाहिजे. हा. त्या दुर्योधनाने गुरूंच्या चुका काढल्या. आणि आणि काय होतं त्यांचं समस्या होती. आज तुम्ही बघाल की अर्जुन पण चुका काढेल भगवंताचे. पण त्या दोघांमध्ये आणखी काय फरक होतो? तो जनार्दन म्हणून तो तुम्ही करा असं भगवंतांना सांगत होता. हा, माझ्याकडून करून घेण्यापेक्षा ते तुम्ही करा असं. बरोबर. तो भगवान जनार्दन असं शब्द. गुरूंना संदेश, आदेश, उपदेश देत होता. दोघंही देत होते, पण दुर्योधनाचं चुका काढणं आणि याच्यामध्ये दोघांमध्ये फरक काय आहे महत्वाचा? हा म्हणजे स्वभावाने भगवंतांचा भक्त होता आणि तिची तो दयाशील आणि अहिंसा भाव होता त्याचा. हा, बरोबर. हे दोन गुण आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यासाठी फार महत्वाचे असतात. बरोबर. कुठला? तो क्रूर नव्हता आणि हिंसक नव्हता, दयाळू होता आणि काय अहिंसक होता. हृदय होता तो. त्यामुळे तो अपराधही नव्हता करत. पण दुर्योधन अपराध भावना होतो त्याचा गुरूंवर अजिबात विश्वास नव्हता. अर्जुनाचा विश्वास होता त्याच्या मित्रावर आणि तो अपराधी नव्हता. त्याच्यामुळे धन्यवाद. खूप चांगलं, महत्वाची गोष्ट. अजून कोण सांगेल? हरे कृष्ण प्रभूजी. प्रणाम. हा, नंबर. इंद्रिय भगवंताच्या सेवेसाठी वापरले पाहिजे आणि दुसऱ्याच्या संपत्तीवर जसं की संपत्ती किंवा पत्नी, जसं काल तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हक्क नाही ठेवला पाहिजे. पती आणि पत्नीचं काय? दुसऱ्याची संपत्ती हा, आणि त्याची पत्नी यावर दुसऱ्याने हक्क नाही ठेवला पाहिजे. स्वतःची जी संपत्ती आहे तीच स्वतःची मानली पाहिजे. बरोबर. ठीक आहे, त्याची पण चर्चा झाली होती. बरोबर. अजून कोणाला काय सांगायचं? एखाद दोन मिनिट. अजून बोलले नाही, मी तुम्हाला स्मरणात आहे. ठीक आहे, चालेल. तर आता आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करू. पहिल्या अध्यायामध्ये गीतेची भूमिका स्पष्ट झालेली आहे की कसं आपण गुरुला प्रस्तुत व्हावं आणि न व्हायचं. आणि अर्जुन आणि दुर्योधन, तर अर्जुन एक प्रामाणिक भक्त होता आणि दुर्योधन हा एक मुत्सुद्दे गुरु, कपटी माणूस होता. हे पण आपण बघितलं. तो बाहेर वेगळं आणि आत वेगळं असं दाखवत होता की नाही. हा एक अजून एक फरक आहे जो मी काल सांगितला नाही. तो काय आहे की अर्जुन जो आहे तो दुटप्पी नाहीये, कपटी नाहीये. त्याच्यामध्ये आतमध्ये जे आहे तो बाहेर व्यक्त करतोय तो, बरोबर की. पण तसं दुर्योधन नाही. दुर्योधन आतमध्ये घाबरलेला होता, बाहेर खूप विश्वास दाखवतो आणि चुका काढत होता किंवा गुरूंना मूर्ख म्हणत होता. तसं भगवानची अर्जुनाने तसं केलं नाही. तो प्रामाणिक होता. आज त्याची प्रामाणिकता अजून व्यक्त होईल.
जो व्यक्ती प्रामाणिक असतो ना, जो कपटी नसतो ना, त्याला भगवंत मदत करतो. भगवान परमपूज्य गौर गोविंद महाराज म्हणायचे की चैतन्य महाप्रभू पतित पावन आहेत म्हणून, कपट पावन नाही. पतित पावन म्हणजे किती आपण पडलेला असू तर आपल्याला ते मदत करतो. पण केव्हा, जेव्हा आपण कपटी नसू. तुम्ही जसं दुर्योधन धृतराष्ट्र दोघंही आतमध्ये वेगळे बाहेर वेगळे असं दाखवत होते. दोघंही भयभीत होते, दोघंही आसक्त होते, पण बाहेर ते वेगळंच दाखवत होते. त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचा नाश झाला. पण अर्जुनाचं तसं नाही. पण आज त्याची प्रामाणिकता आणि त्याची अहिंसकता, त्याची दयाभाव, हे सगळं आज प्रकट होणार आहे दुसऱ्या अध्यायात. तर पहिला अध्याय ही भूमिका झालेली आहे भगवद्गीतेची. आता दुसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करू. तर दुसऱ्या अध्यायाची कारिका म्हणजे काय? एका श्लोकामध्ये पूर्ण अध्यायाचं सार दिलेलं असतं. आणि हे सार कोणी देत नाही, हे आचार्य देतात. प्रभुपाद आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, बलदेव विद्याभूषण, ज्यांना प्रभुपादांनी ही भगवद्गीता पूर्ण समर्पित केलेली आहे, असे बलदेव विद्याभूषण. तर ते काय सांगतात कारिकेमध्ये ते बघू. तर ह्या अध्यायाची कारिका आणि या अध्यायाचं विहंगावलोकन बघू पहिले, आणि मग अध्यायाच्या पहिल्या भागात प्रवेश करतो. तर दुसऱ्या अध्यायामध्ये काय आहे? तर पहिली लाईन कोणीतरी वाचा बरं. दुसऱ्या अध्यायात ती लाईन वाचा. वाचा ना. चालू का वाचतो? सुंदर श्याम प्रभू, तुम्ही वाचू शकता. वाचू प्रभू. हा, खंडता जाधव वाचा बोललो मी वाचतो. श्लोक वाचा म्हणजे पहिली लाईन वाचायची ना. पहिली लाईन दुसऱ्या अध्यायात काय आहे? या अध्यायामध्ये काय शिकणार आपण? दुसऱ्या अध्यायात भगवान आत्म्याचे ज्ञान, आत्मसाक्षात्काराची पद्धत, निष्काम कर्म आणि स्थित प्रज्ञाची लक्षणे स्पष्ट करतात. हा, तर बघा या 3 गोष्टी आहेत त्याच्या. काय आहे? संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. याची चर्चा केली आपण. प्रवासाची चर्चा केली का नाही? भजन भावामध्ये आपल्याला सगळ्याला प्रवास करायचा आहे. प्रवास म्हणजे काय? प्रयोजन माहिती पाहिजे, विधी माहिती पाहिजे आणि संबंध माहिती. तर द्वितीये जीव याथात्म्यम ज्ञानम तत्साधनम हरिही निष्काम कर्म च प्रोचे स्थितप्रज्ञस्य लक्षणम. हे 3 गोष्टी भगवंत सांगतात. काय आहे? सर्वात पहिले संबंध. ते काय आहे? आत्मज्ञ यथात्म्य ज्ञान म्हणजे स्पष्ट रूपात आत्मा आणि शरीर याच्यातला फरक, आत्म्याचे ज्ञान, पुनर्जन्माचं विज्ञान, हे सगळं भगवंत सांगतात. हे कुठलं आहे? 10 ते 30 श्लोकामध्ये हे सांगतात. ठीक आहे, खाली तुम्ही बघू शकता. अविनाशी आत्म्याविषयक श्रीकृष्णांचे उपदेश, आत्मज्ञान. ठीक आहे, हे अर्जुना तू देह नाही, तू आत्मा आहेस, हे ज्ञान देतात. दुसरी गोष्ट काय आहे? आत्मसाक्षात्काराची पद्धत, तत्साधनम. आणि त्याचं नाव काय त्या पद्धतीचं? निष्काम कर्म, निष्काम कर्म योग, किंवा तुम्ही बुद्धियोगही म्हणू शकता. का भगवंत दोन्ही नावं वापरतात, बुद्धियोग म्हणून. तर ही काय आहे? विधी आहे. विधी जे संबंध ज्ञान जाणीव झाली, त्याचं प्राप्त कसं करायचं, साक्षात्कार कसा करायचा, त्याचा विधी, त्याची पद्धत, ती आहे बुद्धियोग किंवा निष्काम कर्मयोग. त्याचं वर्णन आहे श्लोक संख्या 38 ते 53. हे आहे बुद्धियोग, त्याची श्रेष्ठत्व, त्याची महिमा, त्याची प्रक्रिया आणि त्याची फळ, सगळं त्याच्यामध्ये सुंदर सांगितलेलं आहे की कसं हे महत्व जाणायचं, ते कसं करायचं, आणि ते केलं तर काय होईल. हे झाली दुसरी गोष्ट, जी आहे 38 ते 53 या श्लोकामध्ये, आत्मसाक्षात्काराची पद्धत किंवा निष्काम कर्मयोग. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? स्थितप्रज्ञाची लक्षणे.
स्थितप्रज्ञस्य लक्षणम. म्हणजे काय, ज्या माणसाने आत्मसाक्षात्कार प्राप्त केला आहे, जो आत्मसाक्षात्कारी पुरुष, जो साधक नाहीये, जो साधन करत नाही, तो साध्य प्राप्त केला आहे, त्याचं लक्षण सांगू. लक्षणाचा अर्थ काय, की तो माणसाची चेतना काय, तो कसा बोलतो, तो कसा चालतो, तो कसा बसतो. म्हणजे काय, या भौतिक जगतामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीला, समस्यांना तो कसा सामोरा जातो, कसे तो इंद्रिय संयमन करतो, कशी चिंतन करतो, काय विचार करतो, आत्मसाक्षात्कारी पुरुष. ह्याचं वर्णन आहे हे अंतिम अध्यायाच्या अंतिम भागात 54 पासून 72 मध्ये. हा फार महत्वाचा भाग आहे या अध्यायाचा. कारण हे आपल्याला साध्य करायचं आहे. असा विचार, अशी संस्कृती, असा व्यवहार, आपले विचार, व्यवहार आणि आपले कसे आपण समस्यांना सामोरं जातो, हे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कसा करतो, हे आपलं ध्येय असतं ना. तर त्याचा विचार भगवंत खूप सुंदरतेने सांगतो. विशेष रूप मध्ये दिव्य चेतनेत स्थिर असलेल्या व्यक्तीचे त्याचे गुण. म्हणजे काय, हा स्थिर असलेल्या व्यक्तीची चेतना, तो कसा इंद्रिय नियंत्रण करतो म्हणजे बसतो, तो कसा बोलतो, पहिली गोष्ट, तो कसा बसतो आणि तो कसा चालतो. बसतो आणि चालतो म्हणजे इंद्रियाची नियंत्रण कसं करतो आणि कसं इंद्रियांचं इंद्रियांचं नियमन करतो. म्हणजे फक्त नुसता एका ठिकाणी बसत नाही, तो विहार करतो, पण तरी इंद्रियांना तो हे ठेवतो. तर हे 54 पासून ते 72 मध्ये अशा या 3 महत्वाच्या गोष्टी ह्याच्यात आहेत. पण त्याआधी 1 ते 9 श्लोकामध्ये काय आहे, अर्जुनाची शरणागती. पण ही शरणागती कधी होते, त्याच्या आधी तो गोंधळून जातो. तर पहिल्या 9 श्लोकामध्ये अर्जुन आपली संभ्रम अवस्था कबूल करतो आणि भगवान श्रीकृष्णांना शरण जातो आणि मार्गदर्शनाची विनंती करतो. प्रत्येक गोष्ट याच्यातली महत्वाची आहे की संभ्रम अवस्थेत असणे ही एक गोष्ट आहे. गोंधळ पडणे, धर्मसंकटात पडणे आणि ते धर्मसंकट कबूल करणे हे अर्जुन करतो आहे. हे आधी गुरुला प्रस्तुत होणे की बाबा मी धर्मसंकटात पडलो, मला मदत करा. मला कळत नाही बरोबर काय चुकीचं काय, बरोबर माहिती असून सुद्धा त्याच्यावर माझा विश्वास नाही, कृपया मला. आणि शरण जातो भगवंतावर. तर शरण जाणे म्हणजे काय, की भगवंतांना आता गुरु, त्यांच्या मित्रत्वाचा भाव सोडून तो गुरु ग्रहण करणे, ही शरणागती आहे. तर अर्जुनाची संभ्रमावस्था कबूल करण्याच्या आधी तो थोडस वादविवाद करतो पहिल्या काही श्लोकांमध्ये. अरे काय तुम्ही मला गुरूंना मारायला लावतात, गुरूंना बाण नाही मारले पाहिजे, त्यांच्यावर फुलं टाकली पाहिजे, तुम्ही मला असं काय सांगता, तुम्ही तुमच्या गुरूंना कधी नाही मारलं आणि मला काय मारायला लावता. असं थोडं मित्राची चर्चा ते करतात सुरुवातीला, पण नंतर ते गोंधळून जातात जेव्हा भगवंत त्यांना विचारतात. आणि मग गोंधळात पडल्यानंतर तो संभ्रम कबूल करतात आणि म्हणतात की बा मी तुमचा शिष्य आहे, आता मित्रत्व सोडा, शरणागत होतो आणि मला मार्गदर्शन करायचं. हा पहिला महत्वाचा भाग आहे जिथे शरणागती हे सर्वात महत्वाचे सिद्धांत आहे, जो भगवद्गीतेच्या सुरुवातीला आहे आणि भगवद्गीतेच्या शेवटी आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल ना, सुरुवातीला इथे शरणागती होते आणि मग शेवटी कुठे आहे शरणागती, 18व्या अध्यायात. कुठे सांगतात भगवंत, तुम्ही सगळ्यांनी श्लोक ऐकलाच असेल ना. सर्व धर्मान परित्यज्य. हा सर्व धर्मान परित्यज्य. हा, एकदम बरोबर. तिथेही भगवंत शरणागतीबद्दल सांगतात आणि अर्जुन शरणागत होतो तेव्हा पूर्णपणे करिष्ये वचनम तव. पण मग ह्या शरणागतीत भगवंत सांगतात सर्व धर्मान परित्यज्य, आणि 18व्या अध्यायात अर्जुन पूर्ण शरणागत होतो, करिष्ये वचनम तव. आणि आत्ताची दुसऱ्या अध्यायातही शरणागती आहे. या दोघांमध्ये काय फरक आहे मला सांगता येईल?
इथेही अर्जुन शरणागत होतो ना, की अरे बाबा कार्पण्य दोषो पाहता स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेत निश्चय स्यात् निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेयम शादिमाम प्राम प्रपन्न होतो मी तुमच्याकडे. तर ह्या शरणागतीत आणि त्या शरणागतीत काय फरक आहे? दोन्ही शरणागती आहे, दोन्ही अर्जुन म्हणतो आहे. काय फरक पहिल्या आहे? प्रभू- सांगू बोला. प्रभूजी. पहिल्या शरणागतीमध्ये अर्जुन म्हणजे त्याला डाऊट्स असतात, संभ्रम अवस्थेमध्ये तो शरणागत घेतो, आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्याचे डाऊट्स पूर्ण क्लिअर झालेले असतात, अष्टमोह. बरोबर आहे तुम्ही बोलताय, पण संभ्रम जाऊन सुद्धा तो शरणागत होतो, पण त्याचे डाऊट म्हणजे एक प्रकारे म्हणता येईल त्यांना एक विश्वास नसतो. एक एक असतं डाऊट जाणे आणि दुसरं आहे विश्वास असतो. त्यांना विश्वास नसतो म्हणून ते प्रश्न पण विचारतात. पण तेव्हा त्यांचे सगळा मोह नष्ट होतो, सगळा विश्वास पूर्ण असतो. तर बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण त्याच्यात अजून विश्वास ही गोष्ट एक ऍड करायला पाहिजे. तर ही शरणागतीची सुरुवात आहे, ही आपल्या सगळ्यांनी केली पाहिजे. आणि मग आपण जेव्हा विधिविधानाला विश्वास होईल की आपण जे करतो ते बरोबर आहे, मग आपली पूर्ण शरणागती होऊ शकते. ही आहे भगवद्गीतेचे आपला प्रवास, जो आपल्या हृदयामध्ये आयुष्यामध्ये व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या अध्यायाचं नाव काय आहे? प्रभुपाद काय नाव देतात त्याला? मराठीत काय दिलंय नाव? सांख्य सांख्ययोग. काय? सांख्ययोग. सांख्ययोग. हा, मराठीमध्ये ऍक्च्युली प्रभुपादांचं नाव ते नाहीये सांख्ययोग, पण ते मराठी गीतेत दिलं आहे. पण अजून काय नाव दिलेलं आहे? दिलंय का दुसरं नाव? गीतेचे सार. गीतेचे हा, सार. गीतेचे सार. ब्रॅकेटमध्ये जे लिहिलं आहे ना ते प्रभुपादांचं आहे. गीतेचे सार किंवा कंटेंट्स ऑफ गीता समराइज्ड, संक्षेप रूपात गीतेचं सार. तर पूर्ण गीतेचा जो एक एक तऱ्हाने विचार केला तर पूर्ण गीतेचं जे मार्म आहे ते या दुसऱ्या अध्यायात पण आहे आणि 18व्या अध्यायात पण आहे. त्याच्यामुळे हा मोठा अध्याय आहे. हा तुम्ही व्यवस्थित समजले तर याचाच विस्तार पुढे होणार आहे पुढच्या बऱ्याच अध्यायामध्ये. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञान योग. मग 18व्या अध्यायात पुन्हा गीतेचं सार आहे, जे पण सगळ्या पूर्ण गीतेचा उपसंहार करता करता सगळं सांगितलं. तर हा फार महत्वाचा अध्याय आहे, त्याच्यावर आता आपण प्रवेश करूया. तर याच्यामध्ये चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात? ज्ञान आणि कर्म यांचे अत्यंत स्पष्टपणे तसेच भक्तीचे अप्रत्यक्षपणे प्रतिपादन केल्यामुळे या अध्यायाला गीतेचे सूत्र किंवा संक्षिप्त रूप म्हटले जाते. जसं आपण म्हटलं ना की गीता काय आहे? एक कर्म आणि ज्ञानाची एक बोट आहे, जे आपल्याला शोकाच्या सागरातून मुक्त करणार. कर्म आणि ज्ञान यांचं स्पष्टपणे वर्णन आहे दुसऱ्या अर्थी. पण भक्तीचं 61व्या श्लोकात फार महत्वाच्या इंगित केलेली आहे भक्ती, म्हणून अप्रत्यक्षपणे म्हणतो. पूर्ण भक्ती कुठे वर्णन होणार? 7 ते 12 मध्ये. पण इथे भक्तीचं वर्णन आहे, पण काही बिंदू आहेत, काही श्लोक आहेत. जास्त वर्णन आहे कर्म आणि ज्ञानाचं, जे कृष्ण बोलतात असं. तुम्ही प्रभुपादांची तात्पर्य बघाल तर हे सगळं भक्तीचा. तर असा हा महत्वाचा अध्याय आता आपण सुरुवात करत आहोत. या 3 संबंध, अव्यय, प्रयोजन या 3 गोष्टी समजायच्या आहेत, पण त्याच्या आधी शरणागती होते अर्जुनात. तर तो पहिला सेक्शन आज आपण मानस आहे त्याचा करण्यासाठी, तर त्याचं विस्तार मध्ये वर्णन आहे पुढे. तर ह्या पहिला पॅरेग्राफ कोणी वाचा विस्तृत मुद्दे, हे आपण आज मिनिमम एवढी तर चर्चा आपण करणार आहोत 9व्या श्लोकापर्यंत. कोणीतरी वाचा दुसऱ्या अध्यायाच्या. हरे कृष्णा. हा, वाचू प्रभूजी. वाचा ना. श्री प्रभुपाद की जय. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला युक्तिवादाद्वारे 1:28 ते 1:45 आपले सर्व ज्ञान मांडल्यानंतर अर्जुन द्विधा मनस्थितीत सापडतो आणि प्रामाणिकपणे आपला गोंधळ कबूल करतो. 1:6 तो केवळ 1 ते 6. 1 ते 6
हे जे लिहिलं आहे ना ते श्लोक संख्या आहेत एक हो, पॉईंट 1 ते अठ्ठावीस म्हणजे 6 मागचा अध्याय आणि 1.6 ने ते 1 ते 6 जे श्लोक आहेत ते ठीक हो, 1 ते वाचा. 6 तो केवळ संभ्रमातून सुटका किंवा आराम मिळण्याच्या उद्देशाने नव्हे, तर ज्ञानप्राप्तीसाठी युद्ध करणे, त्याच्यासाठी कसे हिताचे आहे हे जाणून घेण्यासाठी श्रीकृष्णाला गुरु मानून त्यांना शरण जातो. हे कुठल्या श्लोकात सांगितलं आहे? 7.9 7 ते 9. 7 ते 9 श्लोक. तर याची आता आपण चर्चा करणार आहोत. तर बघा इतक्या सगळ्या युक्तीद्वारे म्हणजे किती त्यांनी शास्त्रिक विचार करून किती सगळ्या युक्त्या प्रस्तुत केल्या भगवंताला ना मागच्या अध्यायात आपण चर्चा केली. पण तरी तो विषादात पडला सर्व ज्ञान मानल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता तो दुसऱ्या अध्यायामध्ये थोडा द्विधा मनस्थितीत सापडतो. आज भगवंत त्याला म्हणतात अरे हे काय हे यमुनागिरी सोड क्लैब्यम लढ थोडा गुरूंशी. पुन्हा तो थोडीशी आर्ग्युमेंट करतो अरे काय गुरूंना मारायचं. पण मग तो प्रामाणिकतेने आपला गोंधळ कबूल करतो की बाबा मला कळत नाहीये की मी भीक मागावी का युद्ध करावं. मला या संभ्रमातून सुटका करून द्यावी आणि संभ्रमातून सुटका करून भोग नाही करायचा मला संभ्रमातून सुटका करून आराम नाही पाहिजे मला ज्ञान प्राप्त करायचं आहे. मला लक्षात घ्यायचं की युद्ध करणे माझ्यासाठी खूप हितकारी आहे आणि भीक मागणे हे कसं चुकीचं आहे माझा स्वधर्म त्याग करणं कसं चुकीचं आहे याचा माझा विश्वास पटवून घ्यायचा. म्हणून मी तुम्हाला शरण जात आहे भगवंता कृपया मला शिष्य म्हणून स्वीकार करा. तर हा त्याचा भाव आहे. तर आता आपण या श्लोकांमध्ये जाऊया. तर पुढच्या या श्लोकाचं महत्वाचं आहे ते तुमच्या समोर दिसतंय ते आपण पुढे गेल्यानंतर वाचू. ठीक आहे आता श्लोकांमध्ये जाऊया. अध्याय 2 संजय उवाच सांख्ययोग किंवा गीतेचे. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णात् पुलेक्षणम् विशदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदन. वाचा कोणी नाही वाचली ते वाचा. संजय हरे म्हणाला कृष्ण. वाचा माताजी पुढे मग प्रभूजी तुम्ही नंतर वाचा. संजय म्हणाला करुणेने भरलेले मन खचलेले नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. तर मागच्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आपण बघितला ना काय झालं होतं तिथे तो पूर्ण शोक संवेदन मानसा ससरम चापम विसृज्य ससरम चापम यांनी स्वतःचा गांडीव खाली ठेवून बसून गेला तो खाली शोक संवेदन मानस. तर तेच इथे संजय सांगतोय धृतराष्ट्राला. तर इथे संजय हे काय सांगतोय हे ऐकलं ना धृतराष्ट्राने तेव्हा धृतराष्ट्र थोडा खुश झाला की अरे वा अर्जुनाला राज्य नको म्हणजे मला राज्य मिळेल. अर्जुन म्हटला ना मला राज्य नको मला ऐश्वर्य नको. त्याच्यामुळे हे ऐकून हे शब्द ऐकून धृतराष्ट्र थोड्या वेळाकरता खूप खुश झाला. अरे वा चांगला आहे विषदिंतम इदम वाक्यम. खूप शोक संविग्न झाला त्याला राज्य नको आता मला राज्य मिळेल. कारण धृतराष्ट्र कोणाशी आसक्त होता किंवा कशासाठी आसक्त होता. धृतराष्ट्र मुलाशी दुर्योधनावर मुलाशी आसक्त होता आणि कशाशी आसक्त होता सत्य म्हणून का राज्यासाठी राज्यासाठी. बरोबर दोन्ही आसक्ती होत्या पण मुलापेक्षा जास्त कशासाठी आसक्त होता राज्यासाठी. कारण राज्यासाठी मुलाकडूनच त्याला राज्य मिळणार म्हणून हे त्याचा खूप मोठा स्वार्थ आहे. धृतराष्ट्र नंतर सुद्धा हे सगळे त्याचे 100 पुत्र मिळले तरीही तो राजा म्हणून राहत होता ना युधिष्ठिरकडे. तो विचार करा हा स्वार्थपणा केवढा खोल असतो की असं वाटतं दुर्योधनाला की माझे
पिता माझ्याशी आसक्त आहे. त्यांची आसक्ती दुर्योधनामध्ये नाहीये तर राज्यामध्ये आहे. आणि तो दुर्योधन मेला तरी ते युधिष्ठिरकडे राहून खाऊन पिऊन राहत होते. तेव्हाच तर विदुर येऊन त्यांना उपदेश दिले, अरे मूर्खा तू कसं काय राहतो. भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये 13व्या अध्यायात वर्णन आहे. तर ही आसक्ती एवढी खोल असते बघा, राज्याची आसक्ती. दोन आसक्तीमधले माणसं कधीही एकमेकांचे हितचिंतक नसतात, पण ते वाटतात. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा त्याची तथ्य प्रत्येकाला कळतं की या जगामध्ये आपलं कोणीच नाही ऍक्च्युली. म्हणजे भक्त आणि भगवंत गुरु सोडून कोणीच आपलं नसतं. सगळ्यांना काही ना काहीतरी स्वार्थ असतो. इथे धृतराष्ट्र थोडा खुश झाला आणि धृतराष्ट्राला आनंदी बघून अर्जुन आता भीक मागायला जाणार आहे राज्य सोडून. त्याला वाटत होतं की अरे मला आता राज्य मिळायची शक्यता आहे, म्हणून संजय असं बोललो. त्याच्यानंतर पण संजयनी काय शब्द उच्चारला, तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्ण कुलेक्षणम विषीदंतमिदं वाक्यम उवाच मधुसूदन. मधुसूदन म्हणून ते काय सांगतायत की भगवान श्रीकृष्ण आपल्या मधुर वाक्याने अर्जुनाचा जो मोह आहे, अर्जुनाचा शोक आहे, तो सगळा नष्ट करणार आहे. टेन्शन घेऊ नका, जास्त खुश होऊ नका. मधुसूदन सगळं व्यवस्थित करणार आहे असंही त्यांनी इथे इंगित केलेलं आहे. तर हा श्लोक आहे अर्जुनाचा शोक सांगतो. तर प्रभुपाद पूर्ण तात्पर्यामध्ये इथे शब्द आहे ना कृपया विष्टम, याच्यावर पूर्णपणे तात्पर्य लिहितात की करुणा म्हणजे काय, वास्तविक करुणा काय आणि तथाकथित करुणा काय. खूप सुंदर तात्पर्य आहे. तर हे कोणी वाचावर. हरे कृष्ण प्रभू. हा वाचा मग वाचू माता प्रभू. इथपर्यंत वाचा, 9 पर्यंत. हा भौतिक करुणा, शोक आणि अश्रू ही सर्व आत्म्याबद्दलच्या असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत. सनातन आत्म्याबद्दल करुणा असणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. या श्लोकामध्ये मधुसूदन हा शब्द महत्वपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्णाने मधुदैत्याचा वध केला होता आणि आता आपले कर्तव्य करीत असताना ज्या अज्ञानाने आपल्याला ग्रासले आहे त्या अज्ञानरूपी दैत्याचा श्रीकृष्णाने वध करावा अशी अर्जुनाची इच्छा होती. करुणेचा उपयोग कसे करावा हे कोणालाही समजत नाही. बुडणाऱ्याच्या वस्त्राबद्दल करुणा करणे व्यर्थ आहे. अज्ञानरूपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्ररूपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचवता येत नाही. जो हे जाणत नाही आणि केवळ बाह्य वस्त्राबद्दल शोक करतो त्याला शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते. अर्जुन हा क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीची त्याच्याकडून अपेक्षा नव्हती. परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली. सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या पृथक्करणात्मक विवेचनाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो. जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो त्यालाच या प्रकारच्या साक्षात्कार प्राप्तीची शक्यता आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे प्रभुपाद अध्यायाची संक्षेप पण देतात, ज्याचा आपण चर्चा केली. शेवटचा पॅरेग्राफ जो आहे आपल्या समोर तो आहे ह्या अध्यायाचा संक्षेप रूपात वर्णन. की हा अध्याय भौतिक शरीर आत्मा यांच्या पृथक्करणात्मक विवेचन याच्यासाठी आत्मसाक्षात्कारसाठी मार्गदर्शन करतो हे सांगतात. आणि हे वाक्य हे आपण त्याची नंतर चर्चा करू. तर आता ह्या करुणा, तर ही जी अर्जुनाची करुणा आहे आत्ता ही भौतिक स्तरावर आहे. ही अज्ञानाची लक्षण. कारण काय की तो फक्त देहात्म बुद्धी देहाचे संबंध याच्यावर विचार करत. म्हणूनच खरा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, सनातन आत्म्याबद्दल करुणा असते. करुणा ही कशासाठी असली पाहिजे, आत्म्याबद्दल, ना की फक्त शरीराबद्दल.
जसं प्रभुपाद इथे उदाहरण देत आहेत की एखादा माणूस नदीमध्ये, सागरामध्ये, विहिरीत जर का डुबत असेल आणि तो खूप आक्रोश करत असेल, अरे वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, आणि दुसरा माणूस तिथे जातो आणि जाऊन त्याचं जे जॅकेट असतं ते काढून घेऊन येतो परत. तर ही करुणा झाली का? जॅकेट काढून आणली त्याचं? नाही, अरे त्याला वाचवलं पाहिजे ना. तर खरी करुणा ही आत्मा. आता हे जे जॅकेट आहे ते आहे देह, आणि जो माणूस आहे तो आहे आत्मा. प्रभुपाद काय सांगताय तिथे की बुडणाऱ्याच्या वस्त्राबद्दल करुणा करणं व्यर्थ आहे. एखादा माणूस भवसागर, आता भवसागर आणि भगवद्गीतेची नौका, कर्म, ज्ञान, भक्तीची नौका, त्याचा आपण चर्चा केली. भवसागर म्हणजे काय? शोक, मोह आणि भय याचा सागर. सगळ्यांच्या हृदयामध्ये या 3 गोष्टी आहेत. किती पण व्हॉट्सअपवर तुम्ही हसत असाल किंवा कोणी हसत असेल तरी थोडं तुम्ही खाजवलं तर आतमध्ये या 3 गोष्टी दिसतील तुम्हाला. काय? इतिहासामध्ये किंवा भूतकाळाबद्दल शोक, फ्युचर बद्दल भय, आणि आता वर्तमान काळामध्ये मोह. म्हणजे मोहाचा आधार आहे आत्मा आणि शरीर याचा फरक अज्ञान असतो. हा मोहाचा सर्वात मोठा काय म्हणता येईल, मोहाचा पायथा आहे, ज्याच्यावर सगळे मोह जन्म घेतात. त्या मोहाला अर्जुनाला हलवतो आहे भगवंत, किंवा काय हे अज्ञान सगळं. त्याच्यामुळे प्रभुपाद एक शब्द खूप मोठं म्हणतात की करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणालाच समजत नाही. या जगामध्ये खूप लोक दुसऱ्या लोकांना मदत करतात, मानव सेवा म्हणतात ना, पण माधव त्यांना माहित नाही ना आत्मा माहित नाही. फक्त मानव सेवा करतात, दान धर्म करतात, लोकांना खाऊ घालतात, म्हणजे ते चांगलं आहे, त्याच्यामध्ये काही वाईट नाहीये. पण ते आपण फक्त देहाला देतो आहे ना. एक माणूस होता, राधेश्याम भाऊ सांगतात की त्यांच्याकडे तो आला आणि तो म्हटला, अरे मी पण खूप दान धर्म करतो, लोकांना खाऊ घालतो, मी आत्ताच आमच्या गावाकऱ्यांना, पूर्ण गावाला एक खूप मोठी फिस्ट दिली. तर काय तुम्ही फिस्ट दिली प्रभूजींनी? ते म्हणे सगळ्यांना मी चांगलं मटण खाऊ घातलं, सगळ्यांना पोट भर एकदम. प्रभूजी म्हटले, अरे तू दान केलंय त्याचं तुला काय होणार माहिती का? तुला, तू स्वतः नरकात जाशील आणि त्यांना पण नरकात पाठवशील. तर आपल्याला माहीत म्हणजे, म्हणूनच प्रभुपाद इथे म्हणतात, काय म्हणतात, करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणाला समजत नाही. तर कोणी प्रभुपादच उदाहरण देतात. आमचे पुण्याचे जे प्रभुपाद एकाच्या घरी गेले होते, त्यांचं नाव काय बरं, मल्होत्राजी, पुण्यामध्ये. तर त्यांना प्रभुपाद खूप सुंदर उदाहरण देतात की भक्ती आणि समाजसेवा याच्यामध्ये काय फरक आहे. तर ते खूप उदाहरण देतात की एक तुम्ही लहान मुलगा बघता आहे, तो खूप रडतो आहे, शेमडा आहे, खूप वेळापासून रडतोय, भूक लागली आहे, कपडे फाटलेले आहेत रस्त्यावर. तर पहिला भोगी येतो आणि तो त्याला बघतो, त्याला थोडस दुःख होतं पण तो काही करत नाही आणि चालला जातो. थोडं दुःख होतं त्याला माणुसकी असल्यामुळे, पण तो काय करत नाही. दुसरा माणूस असतो, तो त्याला बघून त्याला दुःख होतं, पण तो काय करतो, त्याला घेतो आणि त्याला म्हणतो, तुला काय खायचं, काय भूक लागली का? हा, त्याला बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन घेऊन त्याला खाऊ घालतो. तो मुलगा हसायला लागतो, खुश होतो. हा पण त्याला त्याची खुशी बघून तो पण खुश होतो. तो म्हणतो वा चांगला आहे, आणि मग त्याला सोडून तो चालला जातो. आणि दुसरा माणूस, तिसरा माणूस आहे, तो त्याला दुःखी बघतो, त्याला दुःख होतं, त्याला खाऊ घालतो आणि मग त्याला विचारतो की मग तुझे आई वडील कुठं आहे? ते विचारल्यानंतर त्याला कळल्यानंतर ते आई वडिलांकडे त्याला सुपूर्द करतो. ह्या तिघांमध्ये कोण बुद्धिमान आहे, कोण जास्त खरा करुणामय आहे? तो आहे तिसरा माणूस. तिसरा व्यक्ती. तर या जगामध्ये कोणी, आपण किती लोकांना किती दिवस खाऊ घालू शकतो? बरेच लोक हे करतात, पण किती लोकांना तुम्ही आज खाऊ घातलं, सकाळी तर संध्याकाळी पुन्हा भूक लागते ना. किती भिकाऱ्यांना खाऊ घालणार? पण जेव्हा त्या माणसाला तुम्ही राधाकृष्ण, त्यांचे माता पिता भगवंत, त्यांच्याशी जोडता, ती खरी करुणा झाली.
की त्यांचं पूर्ण आयुष्यभराचं टेन्शन फिनिश होऊन जाईल. ही आत्म्याच्या स्तरावरची करुणा. नुसती मानव सेवा करून ही करुणा नाहीये. कारण असं बऱ्याच वेळा झालं आहे एका ठिकाणी की एकाने फ्री कॉम्प्युटर कोर्स शिकवला गावातल्या मुलांना, फ्री. तुम्ही गावातल्या लोकांना कॉम्प्युटर माहित नाही, तेव्हाची गोष्ट आहे. तेव्हा तो स्वतः एक कॉम्प्युटर म्हणजे एक लॅब बनवून तो फ्रीली शिकवायचा सगळं. अरे पण त्यांना जॉब मिळाला, पण त्याचा ते लोक कसा उपयोग करतील त्याच्याबद्दल त्यांनी काही त्याला ज्ञान दिलं नाही. म्हणजे त्यांनी जे कार्य केलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही, पण पूर्णपणे बरोबर पण नाहीये, कारण ते देहाच्या स्तरावरती आहे. उपजीविके स्तरावरती आहे, पण आत्म्याच्या स्तरावरती नाही. त्याच्यामुळे हे आत्म्याचं ज्ञान देणं, भक्तीचं ज्ञान देणं, भगवंताचं ज्ञान देणं आणि त्याच्याबरोबर देहाची पण काळजी करणं ही पूर्ण करुणा धर्म. फक्त देहाची करणं, मनाचं करणं ही अर्धवट करुणा धर्म. ती प्रभुपाद म्हणतात की बोलणाऱ्या वस्त्राबद्दल करुणा करणं व्यर्थ आहे. तर आपले एक सूक्ष्म देह असतो, एक स्थूल शरीर असतं, म्हणजे एक बनियान आणि एक शर्ट. फक्त लोकांच्या त्याच्यासाठी तुम्ही करुणा केली, अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टी दिल्या, तर आणि भक्ती किंवा आत्मज्ञान दिलं नाही, तर ती करुणा काही कामाची नाही. अर्थात त्या करुणेला निस्वार्थपणा म्हणता येईल एका स्तरावरती, पण पूर्ण त्याची निंदा नाही करत आहे. तेवढा निस्वार्थपणा दाखवणं पण चांगलं आहे, पण ते आत्म्यस्तरावर नाही. म्हणूनच करुणेचा कुठे उपयोग करायला हे कोणाला समजत नाही. पण जेव्हा माणूस आत्म्याच्या स्तरावर जातो तेव्हा तो लोकांना आत्मज्ञान आणि भक्ती ज्ञान देतो आणि तो शरीराचं पण खयाल करतो, शरीराचा पण मदत करते. तर ही पूर्ण करुणा झाली. म्हणूनच प्रभुपाद एकदा मायापूरमध्ये ते लोटस बिल्डिंग मध्ये चालले होते आणि त्यांनी बाजूला बघितलं की सगळ्या भक्तांनी प्रसाद घेतला होता आणि तिथे त्या थाळ्या पडलेल्या होत्या आणि एक लहान लहान थोडे बाजूचे भिकाऱ्यासारखेच वाटत होते, खूप गरीब घराण्यातले पोरं येऊन ते चाटत होते. आणि ते प्रभुपादांनी बघितलं ना तेव्हा प्रभुपादांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. आणि ते बाजूला भक्त होता ना, त्यांना त्यांनी सांगितलंय, अरे बघा, मंदिराच्या 5 किलोमीटर फेरीमध्ये कोणीही भुका नाही जायला पाहिजे. प्रत्येकाला त्यांना प्रसाद द्या जाऊन पटकन. ते पण भगवंताची लेकरं आहेत, त्यांना प्रसाद द्या. तर हे प्रभुपादांची इच्छा होती की इस्कॉन मंदिराच्या आजूबाजूला प्रसादाचं वाटप व्हावं मंदिराद्वारे, कोणीही भुका नाही जाणार, हे प्रभुपादांची इच्छा होती. आणि प्रभुपाद त्याच्यावर बरेच लेटर लिहिलेले आहेत प्रभुपादांनी की लोकांना प्रसाद खाऊ घाल. तर असं नाही, भक्त असा निष्काळजी नसतो बाकीच्यांच्या देहासाठी, पण तो आत्म्याला बघतो, त्यांचं भगवंताच्या संबंधाला बघतो. ही खरी करुणा ही प्रभुपादांची होती. त्याच्यामुळे हे बाह्य वस्त्राबद्दल जो शोक करतो ना त्याला काय म्हटलं इथे, शुद्ध किंवा अनावश्यक शोक करणं. त्याचं वर्णन पुढच्या श्लोकांमध्ये येईल. अर्जुन जेव्हा शरणागत होईल तेव्हा तेच पहिला श्लोक हेच सांगतात भगवंत, अनावश्यक शोक करतोस तू. वस्त्राबद्दल शोक करणारा माणूस, तू तर क्षत्रिय आहेस ना, तू आता शूद्रासारखं का हे करतो असं अर्जुनाला सांगतात. अशी वर्तणूक त्याच्याकडे अपेक्षा नव्हती. परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतो आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली. तर याच्यासाठी ही भगवद्गीता जशी आहे तशी ती महत्वाची आहे. प्रत्येक माणसासाठी ही आहे. हे एक प्रेमपत्र आहे भगवंतांनी लिहिलेलं प्रत्येक जीवात्म्यासाठी. सगळ्यांचा शोक मोह भय हे दूर करण्यासाठी भगवंतांनी हे गीत लिहिलेलं आहे. गीत सांगितलेलं आहे अर्जुनाला एक पात्र बनव. तर आणि आता दुसऱ्या पॅरेग्राफकडे येऊ. तिथे प्रभुपाद काय सांगताय, संक्षिप्त झाला. जेव्हा एखादा मनुष्य
सकाम कर्म प्रति अनासक्त होऊन कार्य करते आणि आत्मांच्या संकल्पनेत दृढपणे स्थिर होतो, त्यालाच या प्रकारचे साक्षात्कार प्राप्तीची शक्यता आहे. तर दोन गोष्टी प्रभुपाद आपल्यासाठी काय सांगतात, जर का आपल्याला आत्मसाक्षात्कार भगवत साक्षात्कार प्राप्त करायचा असेल तर आपण दोन गोष्टी काय केल्या पाहिजे. ते काय प्रभुपाद सांगतात या वाक्यामधलंच विचारतो मी. काय सांगतात प्रभुपाद, मला सांगता येईल? हरे कृष्ण. कोणाला सांगता येईल की इथे दोन महत्वाच्या गोष्टी काय प्रभुपाद सांगतात या हरे वाक्यामध्ये? कृष्ण. हा बोला हरे मला. कृष्ण. सकाम कर्माप्रती अनासक्ती आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होणे. बरोबर. म्हणजे काय की आपण जे कर्म जेव्हा करतो, कुठलं कार्य करतो, तर त्याच्या फळाशी अनासक्ती असणं हे महत्वाचं. पहिली गोष्ट, वर्किंग विदाउट अटॅचमेंट टू फ्रुटिव्ह रिझल्ट. इव्हन जेव्हा आपण भक्ती करतो ना तेव्हाही फळामध्ये आसक्ती नको. फळासाठी तुम्ही नियोजन करू शकता, प्लॅनिंग करू शकता, स्ट्रॅटेजी करू शकता, पण त्याच्यामध्ये आसक्ती नको. प्रभुपादांनी 40 वर्ष भारतामध्ये प्रचार केला, पण तरी त्यांचं काही फळ दिसतं का जास्त? काही फळ नव्हतं त्यांना, पण तरी ते उत्सुक होते, कारण ते गुरु आणि कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील. फळ त्यांना काय मिळणार? एक शिष्य बनला तोही एवढा चांगला नव्हता, पण पुढच्या 11 वर्षामध्ये काय झालं पूर्णपणे. पण प्रभुपाद तेव्हा जे प्रभुपाद होते तेच आता प्रभुपाद. फळाशी आसक्ती नाही, फक्त भगवान हरी गुरु वैष्णवांच्या प्रसन्नतेसाठी मी कार्य करणं, हृदयपूर्वक कौशलपूर्वक प्रामाणिकतेने कार्य करणं, फळामध्ये आसक्ती नसते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय की आत्म्या स्तरावर स्थित राहण्याचा प्रयत्न. या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि या कशा करायच्या ते आपल्याला हे अध्याय सांगणार आहेत. हे प्रभुपाद पहिल्या अध्यायातच पहिल्या लाईन मध्येच सांगत आहे की हे कसं करायचं. तर आता अर्जुन जसं आपण पहिल्या अध्यायात बघितलं ना, तो विचार करत होता, अरे मी जर का लढलो आणि जरी जिंकलो तरी मी खुश नसेल, असं तो म्हणतो. म्हणजे काय, तो आपलं कर्तव्य करायचा विचार नाही करत, फळाचा विचार करतो. हा प्रॉब्लेम आहे. तर तोच इथे प्रभुपादांनी व्यक्त केला. आणि ही जी कर्मफळ भोगायची वृत्ती आहे ती खूप खोल असते. त्याच्यामुळे प्रभुपाद इथे सांगत आहोत. ठीक आहे, आता आपण भगवंताच्या वाक्यांमध्ये जाऊया. श्लोक संख्या 2. आता भगवंत तो खाली बसला आहे, रडतो आहे, थरथरतो आहे. आता भगवंत त्याच्याशी बोलत आहे, एक मित्र म्हणून बोलतायत. अजून ते गुरु झालेले नाहीत, कारण त्यांनी ग्रहणच केलं नाही. एक मित्र म्हणून बोलतायत त्याला. श्री भगवान उवाच हुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमकर अस्वर्गम् अतुलीकरमर्जुन. मी नाही वाचलं, त्यांनी वाचलं. दशरथ महाराज खूप तुम्ही वाचलं. हरे कृष्ण. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुमच्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्याचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाही. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकांत जाण्यात नाही तर त्या त्यांच्या दुष्कृतीला कारणीभूत होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर श्री भगवान उवाच, इथे कृष्ण उवाच, मधुसूदन उवाच असं नाहीये, गोविंद उवाच असं नाही. काय लिहिलंय? भगवान उवाच. कारण हे कृष्ण, गोविंद, मधुसूदन हे नुसतं व्यक्ती नाही, ते भगवान आहे. प्रभुपादांचं पूर्ण तात्पर्य 80% तात्पर्य त्या भगवान शब्दाची परिभाषा देते. त्याच्याकडे आपण नंतर जाऊ. पहिले आपण श्लोकाकडे जाऊया. श्लोकामध्ये काय वर्णन आहे
की कुतस्त्वा कश्मलमिदम. कुतस्त्वा, अरे अर्जुना हे कुठून आलं? कुठून तुझ्यामध्ये असं कश्मल आलं, असं अशुद्ध, अशी अशुद्धी तुझ्याकडे अपेक्षित नाहीये मला. आणि कश्मल, इथे कश्मल म्हणजे काय, की स्वधर्माकडे तुझं वैमुख्य होत आहे. तू एवढा नावाजलेला क्षत्रिय आहेस आणि तू तुझं स्वधर्माकडे विमुखता होते आहे, हे खूप मोठं अशुद्धी आहे तुझ्याकडे. ही कुठून आली असं ते विचार, कुठून आली ही मला सांग. कुतस्त्वा कश्मलम इदम. आणि कधी आली आहे ही? विषमे समुपस्थित. जेव्हा आपण युद्धाला सुरुवात केली आहे, शंख पण वाजवले आहेत आणि तू खूप उत्साहात होता, तू मला सांगितलं मध्ये जायचं, मग मध्ये गेलो आणि ह्या वेळेला तुझं स्वधर्म वैमुख्य आलं. हे तुझ्या मूर्खपणा कुठून, हे अशुद्धी कुठून आली तुला, हा प्रश्न ते करतात. आणि मग हे म्हणून पुढे काय म्हणतात की हे अर्जुना, हे जे तुझे व्यवहार आहे आणि तुझे विचार तर मी ऐकले, हा व्यवहार जो आहे ना तो अनार्य आहे. अनार्य जुष्टम. जुष्टम, अनार्य जुष्टम म्हणजे अनार्याद्वारा न केलं, जुष्टम म्हणजे आचरण केलं. तर आर्य कोण असतो आणि अनार्य कोण असतो हे पण प्रभुपाद तात्पर्यात सांगतो. तर अनार्य म्हणजे काय, की तू स्वधर्माकडे विमुखता करतो. का? कारण तू, आर्य लोक काय करतात, आपले स्वधर्म फळाच्या अनासक्तीने करतात, हृदय शुद्धीकरणासाठी करतात. जास्त महत्वाची गोष्ट, कारण हृदय शुद्धीकरणासाठी करून अनासक्ती उत्पन्न होत. तर हे आर्य काम करतात, पण तू जे करत आहे ते अनार्य आहे. अनार्य जुष्टम, अनार्यांद्वारे आचरित असं तुझं आचरण मला प्रतीत होत आहे. आणि यांनी काय होणार आहे, अस्वर्गम, तुला स्वर्गाची पण प्राप्ती नाही होणार. तू अरे जिंकला नाही, समजा तू मेला तर स्वर्गात जातील, तर तुला स्वर्ग पण नाही मिळणार. अनार्य जुष्टम. आणि काय होणार आहे, अकीर्तिकरमार्थी, म्हणजे तुझी बेईनामी होणार. म्हणजे काय मराठीत, यश म्हणजे तू कुख्यात होणार आहेस, प्रख्यात नाही होणार. तू आतापर्यंत खूप प्रख्यात आहेस, खूप लोक तुझं गुणगान करतात, खूप मुलं, पुढची पिढी तुमच्यासारखं बनायचा प्रयत्न करतात. पण जेव्हा ते ऐकतील अरे हे असं झालं, तर कुख्यात करतील तुला. अकीर्तिकरम म्हणजे कीर्ती, ज्याने कीर्ती तुझी वाढणार नाही, तुझी खूप सगळी म्हणजे तू कुख्यात होशील, असं भगवंत इथे सांगत आहे. हे शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये प्रभुपाद सांगतात, बघू शकता. इथे बघा, पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या उपस्थित अर्जुनांना आपल्या नातलगांबद्दलचा शोक हा निश्चितपणे अशोभनीय आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणून कुठून, अरे मला आश्चर्य वाटतं तुम्हाला मित्र, असं आपण एवढे युद्ध केले, एवढं काय काय केलं, तू असं अपेक्षा नाही तुझ्याकडून. कारण आर्य कोण असतं ते प्रभुपाद सांगतो. अनार्यच्या आधी सर्वप्रथम आर्य मुमुक्षू असतात, म्हणजे काय, त्यांना आत्माचं ज्ञान असतं आणि ते मोक्ष प्राप्तीसाठी कार्य करतात. म्हणजे जे तेव्हा कर्मात लागतात तेव्हा हृदय शुद्धीकरणासाठी कर्मात लागतात. आर्य म्हणून जाणल्या जाणाऱ्या सुशिक्षित समाजात व्यक्तीकडून अशा प्रकारचे दौर्बल्य अपेक्षित नव्हते. आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवनमूल्यांवर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींना आर्य म्हणतात. तर बराच बघा, हे आर्य हे खरे भारतामध्ये राहायचे, खरी आपली संस्कृती आर्य संस्कृती म्हणतात. पण आजकाल कुठल्या नावाला फक्त आर्य आहे. कुठल्या शाळेमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जातात. आता एमटेक पर्यंत मी शिकलो, पण कुठेच ह्या गोष्टी शिकवल्या नाही. हे सगळं अनार्य आहे. काय आहे, आध्यात्मिक ज्ञानावर काही आधार नाही आणि जीवन मूल्यावर पण काही आधार नाही. फक्त काय आहे, ज्ञान काय देहात्मबुद्धीचा आधार आहे आणि जीवनाचं मूल्य तथाकथित आहे भोग करणे, बास. अजून काही शिकवलं जात नाही शिक्षणामध्ये. कुठल्या पण तथाकथित विद्यालयात किंवा खऱ्या अविद्यालयात जा, आजकालच्या शाळा, कॉलेज, IIT, NIT, सगळीकडे हे कुठेच शिकवलं जातं. कुठला आल्या आर्यन,
आर्यन नावाची शाळा पण आहे. कुठे काय हे खरं आर्य म्हणजे हे ते मुमुक्षू म्हणजे काय, जे मोक्षाची इच्छा ठेवतात ते मुमुक्षू. आणि ते स्वधर्म करतात. कशासाठी करतात? फळासाठी नाही, हृदय शुद्धीसाठी. हे आहेत आर्य. ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटलेलं आहे. बंधनातून मुक्त कसे व्हावे. अर्जुन जरी क्षत्रिय असला तरी त्याने युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिल्या कर्तव्यापासून तो च्युत होत होता. हा त्याच्यामध्ये कश्मल होता. वैमुख्य, स्वधर्म वैमुख्य, अशा प्रकारची भ्याड वृत्ती ही अनार्यांना शोभणारी. अशा रीतीने कर्तव्य भ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही, आणि या जगतामध्ये कीर्तिमान होण्याची सुद्धा त्याला संधी मिळते. तर हे पहिलं प्रिन्सिपल आहे की बा आपण आपलं जे कर्तव्य आहे ते व्यवस्थित करायला पाहिजे. इव्हन भक्तांनी सुद्धा जे आपलं कर्तव्य ते करायला पाहिजे. माझं पती पत्नी म्हणजे जॉब मध्ये कुठे, किंवा आजी आजोबा मुलगा, प्रत्येकाचं कर्तव्य असतं काहीतरी. मुलगा मुलगी, नातू नात, आई वडील आजी आजोबा, शिक्षक गुरु, या सगळ्याचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य करणं गरजेचं आहे. मी भक्तीत आलो म्हणजे बाकी सगळं सोडून द्यायचं असं नाही. ते हे मग आध्यात्मिक तो प्रगती करू शकत नाही. त्याची भौतिक जी कर्तव्य आहेत ती सोडून भक्तीसाठी मी सगळं सोडून देतो, दुर्लक्ष करतो परिवाराकडे, पती पत्नीकडे किंवा मुलांकडे, हे चुकीचं आहे. तर मग आपण आध्यात्मिक प्रगती नाही करणार. प्रभुपाद सांगतात एका प्रभुपादांच्या शिष्याला ती खूप मोठी बुक डिस्ट्रीब्युटर वगैरे होती, आणि त्यांना जेव्हा मुलगा, ते दोघंही प्रभूजी मात्र, तेव्हा जेव्हा मुलं वगैरे झाली तेव्हा त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष होतं. तेव्हा त्यांनी त्यांना लेटर लिहिलं की तुम्ही तुमच्या मुलाला एक विग्रहासारखं बघितलं पाहिजे असं. म्हणून कर्तव्य हे फार महत्वाचं सगळ्यांसाठी. कर्तव्य भ्रष्ट होणे हे कधीच आध्यात्मिक प्रगतीसाठी सहाय्यक होत नाही, आणि कीर्ती पण त्याला मिळत. तर अर्जुनाच्या आपल्या नाटलगांबद्दलची तथाकथित करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करीत नाही. बिलकुल ही तथाकथित करुणा होती. तर हे झालं श्लोकाबद्दल. आता आपण जाऊ भगवान. भगवान त्याची परिभाषा काय आहे, भगवान कोण आहेत, ब्रह्म परमात्मा भगवान हे तीन स्तर काय आहेत परम सत्याची, याचं सगळं वर्णन पहिल्या भागात प्रभुपाद करतात. तर सर्वप्रथम प्रभुपाद भगवान या शब्दाची व्याख्या देतात. ते काय देतात की जो षड ऐश्वर्य संपूर्ण आहे. तर एक मिनिट ते पुढे देतात, ती पहिले मी तुम्हाला सांगतो. हा इथं आहे, ठीक आहे. जसं मी आता व्यक्त केलं म्हणून हा पहिले आपण म्हणू. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रियः ज्ञान वैराग्यश्चैव षण्णा भग इति गणा. की ज्याकडे ऐश्वर्य म्हणजे संपूर्ण ऐश्वर्य, वीर्यस्य म्हणजे संपूर्ण बल, यशसः म्हणजे संपूर्ण यश, श्रियः म्हणजे संपूर्ण सौंदर्य, ज्ञान म्हणजे संपूर्ण ज्ञान, आणि वैराग्य म्हणजे संपूर्ण वैराग्य. समग्रस्य हा शब्द सगळ्याला जातो. समग्र ऐश्वर्य समग्र वीर्य इत्यादी. चापी षण्णम भगती गणा. ह्या जे 6 भग आहेत, भग ज्याच्याकडे ते असतात, भगवान. जसं आपण म्हणतो ना भाग्यवान, ज्याचं भाग्य असतं तो भाग्यवान. भग हे 6 प्रकारचे भग, हे 6 प्रकारचे जे ऐश्वर्य ज्याच्याकडे संपूर्ण असतात त्याची व्याख्या भगवान म्हणून केली जाते. भगवान हे कोणी म्हणतं म्हणून नाही होत. संपूर्ण रूपात एखाद्या माणसाकडे ह्या 6 गोष्टी असतील पण त्या संपूर्ण नसतील.
किंवा नश्वर असतील त्याला भगवान आपण नाही म्हणतो, किंवा याच्यातली 3-4 असतील किंवा 2 असतील किंवा 1 असेल त्याला आपण भगवान नाही म्हणतो. ही पहिली व्याख्या दुसरी भगवानांची. दुसरी गोष्ट आहे की भगवान म्हणजे काय, की ब्रह्म परमात्मा भगवान म्हणजे परमसत्य. तर भगवान श्रीकृष्णाला इथे कृष्ण उवाच नाही म्हणतो. तुम्ही बघा, म्हणून संपूर्ण गीतेमध्ये कृष्णांचा उल्लेख भगवान असाच केला. का, कारण ते भगवान रूपाचा साक्षात्कार हा परम सत्याच्या साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे. याचा अर्थ काय प्रभुपाद स्पष्ट करत आहेत पुढे. तर परम सत्य काय आहे आणि त्यांचा अंतिम साक्षात्कार का. परम सत्य जन्माद्यस्य यतः. भागवत पुराण हे कुठल्या देवी देवतेचं पुराण नाहीये. बाकीच्या पुराणामध्ये तुम्ही गेले तर तिथे वर्णन होतं की आता आपण कार्तिकेयचं वर्णन ऐकूया, किंवा आता आपण शिवांचं वर्णन ऐकू, किंवा स्कंदाचं वर्णन ऐकू, किंवा गणपतीचं वर्णन ऐकू इत्यादी. पण भागवत पुराण जे आहे ते परम सत्याबद्दल सांगतं, कोणा व्यक्तीबद्दल नाही. परम सत्य. परम सत्य काय आहे, हे परम सत्याचा सर्वात उच्च साक्षात्कार आहे भगवान. म्हणजे त्याच्याहून निकृष्ट साक्षात्कार आहेत ते काय आहेत, ब्रह्मन आणि परमात्मा. तर हे प्रभुपाद सांगतात. वदन्ति तत्तत्त्वविदस् तत्त्वं यज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. तर परम सत्याच्या अंतिम साक्षात्कार काय आहे, भगवान. परम सत्याच्या 3 अवस्थांमध्ये, निर्विशेष ब्रह्म, सर्वव्यापी आत्मा किंवा परमात्मा, किंवा सर्व जीवांच्या हृदयात स्थित परम सत्याचे स्वरूप, आणि भगवान. तर हे 2 झाले, ठीक आहे. आणि भगवान किंवा पूर्ण पुरुषन श्रीकृष्ण हे झालं 3रं. आणि ह्याचं प्रमाण देत आहेत ते, आणि याला पुढे वर्णन करतात. तर याचा समज फार महत्वाचा. तर याच्यासाठी प्रभुपाद उदाहरण देतात. कोणाला उदाहरण माहिती आहे का, काय देतात, तुम्ही ऐकलं असेल ना काही लेक्चर मध्ये, ब्रह्म परमात्मा भगवान, याच्यासाठी काय उदाहरण आहे, कोणी ऐकलं आहे. सूर्य ग्रह, हा बोला प्रभू, काय उदाहरण देतात. सूर्यदेव, सूर्यग्रह आणि सूर्यापासून निघणारी उष्णता. सूर्यदेव, सूर्यदेव, सूर्यग्रह आणि सूर्यापासून निघणारी उष्णता. हा, सूर्यदेव, सूर्यग्रह आणि सूर्यकिरण, हे 3 साक्षात्कार सूर्याचे. आपण आता इथे, आता तर सूर्य मावळला, पण आता आपण सूर्याचं इथे बघून एवढ्या दूर असताना आपल्याला काय कळतं, सूर्य एक खूप मोठा प्रकाशमान गोळा आहे, किंवा तो गोळा पण बघता येत नाही इतका तो प्रकाशमान असतो. म्हणजे काय, फक्त प्रकाश दिसतो. एका लहान मुलाला तुम्ही विचारलं सूर्य काय, खूप प्रकाशमान आहे, तर ते आहे ब्रह्म साक्षात्कार. तो काय चुकीचा नाहीये, पण तो पूर्ण साक्षात्कार नाही. कारण सूर्य खरा काय आहे, एक तबकडी आहे का, खरं सूर्य काय आहे. काय आहे सूर्य, ग्रह आहे. ग्रह आहे का. हरे कृष्ण. हा बोला. विवस्वान. मी सूर्य काय आहे ते विचारतो. तो फिरतोय ना असा एवढा, फक्त एक माणूस फिरतोय का विवस्वान. नाही. सूर्य काय आहे, रामायणामध्ये पण वर्णन आहे याचं, भागवतामध्ये पण आहे. हनुमानांनी सूर्य काय आहे तो, सूर्य एक लोक. देवता आहे. नाही देवता तर झाला ना विवस्वान, पण तो एकटाच आहे का देवता. सूर्य लोक आहे पूर्ण, संपूर्ण सूर्यग्रह सूर्यलोक आहे. आपण काय आहे ते, तेच विचारतोय. भगवंताचे नेत्र. भगवंताची काय नेत्र. हा, ते तर झालं. मग तुम्ही अरुणोदय झाला, सूर्योदय झाला, हे ऐकलं की नाही. काय भगवान हनुमानांनी सूर्यदेवाकडून त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून प्रशिक्षण प्राप्त केलं. ते कधी प्राप्त केलं. हा सूर्य नुसता सूर्यदेव नसून तो एक रथ आहे, रथ.
मग त्या रथावर 80,000 ऋषीमुनी बसले आहेत. सूर्यदेवाकडून ते प्रशिक्षण घेत आहेत आणि हा रथ चालू आहे, कंटिन्युअस चालतोय. आणि त्याचा जो सारथी आहे ना, तो आहे अरुण. म्हणून आपण म्हणतो अरुणोदय झाला म्हणजे काय, सूर्य दिसत नाही आपल्याला, फक्त त्याचा ड्रायव्हर आला म्हणजे काय, प्रकाश येतो, मग सूर्य येतो ऍक्च्युली. तर हे सूर्याबद्दलच आपल्याला, तर दुरून आपल्याला काही कळत नाही. दुरून बघून फक्त प्रकाश आहे असं कळतं की तबकडी आहे, ठीक आहे. अरे पण सूर्यदेव काय करतोय, म्हणजे हनुमानजी जेव्हा त्यांच्याकडे गेले ना प्रशिक्षण घेण्यासाठी, तर ते उलटे बसून हे सगळं ऐकत होत रथावर, अर्जुन आपले हनुमानजी. तर बघा, जेवढं आपण एखाद्या व्यक्तीच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला त्याचं खरं काय आहे ते कळतं. तसं हे परम सत्य काय आहे, खूप दुरून तुम्ही बघितलं तर ते ब्रह्मासारखं दिसतं, खूप प्रकाश आहे. पण त्याच्या थोडं जवळ गेले तर वाटेल ओके आहे सूर्य म्हणजे काय आहे. जसं सकाळी तुम्ही खूप सकाळी सूर्योदय बघितला तेव्हा सूर्याची तबकडी पण दिसते ना, बघू शकतो आपण, खूप सुंदर दिसते. पण ती तबकडी आहे का तेवढी गोल? नाही. तर ते परमात्म्यासारखं समज झाला की ठीक आहे तबकडी आहे. पण खरं काय आहे, त्याच्यावर रथ आहे, सूर्यदेव आहे, बरेच बाकी सगळे बसलेले आहेत, तिथे प्रवचन चालू आहे, हे सगळं. तर जेवढे आपण परमसत्याहून दूर तेवढा आपल्याला त्याचा समज होईल, पण तो पूर्ण होणार नाही. तसंच परमसत्याच्या जेवढा दूर माणूस तेवढा त्याला वाटेल हे ब्रह्म आहे, निर्विशेष ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, शांती शांती शांती, बस मला काहीच नको, ब्रह्मामध्ये विलीन व्हायचं मला, बस. हे आहे ब्रह्म साक्षात, सर्वव्यापी. प्रभुपाद सांगतात निर्विशेष ब्रह्म. निर्विशेष म्हणजे काय, त्याच्यामध्ये विशेष काहीच नाही, ध्येय धाता नाही, सेवक सेव्य नाही, काही द्वंद्व नाही, काहीच नाही. फक्त फक्त सत्ता, म्हणजे फक्त काय, अस्तित्व, बास. हे निर्विशेष ब्रह्म. पण थोडं पुढे गेले परमसत्याच्या जवळ तेव्हा कळते अरे एक व्यक्ती पण आहे, चतुर्भुज व्यक्ती, तो आहे परमात्मा. त्याला प्रभुपाद काय म्हणतात, सर्वव्यापी आत्मा, परमात्मा, किंवा जीवाच्या हृदयामध्ये स्थित. आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये किंवा प्राणांच्या हृदयामध्ये किंवा सगळ्या अणूंमध्ये कोण वास करतो, तो आहे परमात्मा. चतुर्भुज विष्णू, शिरोडक्षाई विष्णू, तो आहे परमात्मा. आणि तसं तीन विष्णू आहेत. हे भौतिक जगतामधले भगवंत, भौतिक जगतामध्ये सर्वव्यापी असलेले भगवंत, जे भौतिक जगताचं नियमन करतात, ते आहे परमात्मा. पण भगवान कोण आहे, अजून तुम्ही जवळ जाणार तेव्हा कळेल की भगवान म्हणजे आपल्या भक्तांबरोबर आदान-प्रदानमध्ये आनंदी असणाऱ्या आध्यात्मिक जगतातला व्यक्ती म्हणजे भगवान. तर हे तीन साक्षात्कार जे आहेत, म्हणून प्रभुपाद म्हणतात परम सत्याच्या साक्षात्कार मध्ये अंतिम साक्षात्कार काय आहे, भगवान. तर हे फार महत्वाचं आहे. तर संक्षेप मध्ये सांगायचं झालं तर या जगातल्या प्रत्येक गोष्टीचा सार रूप, जसं आता मी हे पाणी प्यायलं समजा, तर या पाण्याची जी चव आहे ती आहे ब्रह्म. प्रत्येक गोष्टीतली काय पोटन्सीला काय म्हणतात, या पोटन्सी म्हणजे एक विशेष त्याची गुण असतो, शक्ती. हा शक्तीच ना, शक्ती म्हणू शकतो. तर ते झालं निर्विशेष. भक्त पाणी पितो, निर्विशेषवादी पाणी पितो, पण तो म्हणतो हे म्हणजे भक्त ते म्हणतो की हे पण परम सत्याचं रूप आहे. पण भक्त पाणी पितो तेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो, कारण त्याला व्यक्ती माहिती. परमात्मा म्हणजे भौतिक जगताचा भगवान, म्हणजे भौतिक जगताचं जो नियंत्रण, सृष्टी, संहार आणि पालन करतो, जो सर्वव्यापी आहे, अंडांतरस्थ परमाणुचयांतरस्थम, तो आहे परमात्मा. आणि भगवान म्हणजे काय, जे आध्यात्मिक जगतामध्ये आपल्या धामामध्ये आपल्या भक्तांबरोबर प्रेमाचं आदान प्रदान करण्यामध्ये जो व्यस्त आहे, तो आहे भगवान. तर हे तीन साक्षात्कार आहेत.
ते आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजे. त्याच्यासाठी प्रभुपाद इथे पुढचा पूर्ण जो हे आहे सूर्याचं उदाहरण देतात. हे सगळं आपण आता वर्णन केलं. इथे तुम्ही शेवटी बघू शकता, म्हणून सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परम सत्य या एका विषयाच्या अध्ययनात मग्न असतील तरी भक्त किंवा ज्यांनी परम सत्याचा भगवान स्वरूपाचा साक्षात केला आहे ते सर्व श्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत. तर अध्यात्मवाद्यांमध्ये पण तारतम्य आहे. तर जे भगवंताची भक्ती करतात ते सर्वोत्कृष्ट अध्यात्मवाद आहेत. जे ज्ञानी आहेत ते ब्रह्ममध्ये विलीन होण्याकरता प्रयत्न करतात ते निकृष्ट अध्यात्मवादी. आणि मध्यम अध्यात्मवादी जे परमात्म्याचा साक्षात्कार करतात योगी, जे वेगवेगळे सिद्धी प्राप्त करतात. तर सर्वोत्कृष्ट अध्यात्मवादी कोण आहे? भक्त. सूर्यप्रकाश, सूर्यगोल आणि सूर्यग्रहातील आंतरिक व्यवहार एकमेकांपासून अलग करता येत नाही. या तिन्ही गोष्टी सूर्याशीच निगडीत आहेत ना. पण नसला तरी तीन विविध अवस्थांचे अध्ययन करणारे विद्यार्थी एक प्रकारचे नसतात. त्याच्यामुळे कर्मी, ज्ञानी, योगी आणि भक्त. कर्मी हे बुभुक्षू असतात, ज्ञानी आणि योगी हे मुमुक्षू असतात आणि भक्त भक्तिच्छू असतात. असे भक्त सर्वश्रेष्ठ. त्याच्यानंतर भगवान या शब्दाचं व्याख्या जी मी ऑलरेडी केली. त्याच्यानंतर प्रभुपाद इथेच थांबत नाहीत. ते सांगतात की आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा खूप सगळे भगवान आहेत. नारायण भगवान आहे, त्यांचे विस्तार आहेत किती सगळे. पण त्या भगवानांमध्ये पण एक स्वयं भगवान आहे, ते आहे भगवान श्रीकृष्ण. ते भागवताचं परिभाषेसूत्र व्यक्त करते किंवा ईश्वरा किंवा ब्रह्मसंहिता. ब्रह्माजी काय सांगतात? तर ब्रह्मा, शिव आणि विष्णू याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? विष्णू. अरे पण सगळ्या विष्णूंमध्ये कोण श्रेष्ठ आहे? कृष्ण. कृष्ण. तर हे प्रभुपादजी कृष्ण तत्वाचं इथे सुद्धा सांगतात. जे फक्त श्री कृष्ण जे आहेत ते ठामपणे सांगू शकतात ते पूर्ण पुरुषोत्तम श्री भगवान आहे. तर एक आहे भगवान, ते आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान. पूर्ण पुरुषोत्तम भगवान फक्त कृष्ण, दुसरा कोणीच नाही. विष्णू पण, ब्रह्मदेव भगवान, भगवान शिव, नारायण, कोणीकडे कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्ण इतके संपूर्ण ऐश्वर्य. म्हणून स्वतः ब्रह्मदेवानी ईश्वरः परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रहः अनादि गोविंद सर्व कारण कारणम. हा विश्वास आपल्यामध्ये आला पाहिजे की आपण कृष्णाची पूजा का करतो? कारण ते स्वयं भगवान आहे. ना की कृष्णाची पूजा करतो कारण आपण इस्कॉन मध्ये आहे, इस्कॉन मध्ये कृष्ण सांगतात म्हणून कृष्णाची पूजा करतो. हे चांगलं आहे, पण आपल्याला समजलं पाहिजे की कृष्ण कोण आहे. हे एते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. हा जो सिद्धांत आहे याच्यामध्ये आपला विश्वास जेव्हा जागृत होणार आहे तेव्हा आपण तीव्रतेने भक्ती करू शकतो विदाउट एनी डेव्हिएशन, डायव्हर्जन. हे पण सिद्धांत प्रभुपाद भगवद्गीतेमध्ये देत आहेत. विचार करा की परम ईश्वर कृष्ण आहे, बाकी सगळे ईश्वर आहेत. काही काही नियंत्रण करतात, काही भौतिक जगताचा काही पार्ट, एखादं ब्रह्मांड नियंत्रण करतात. म्हणजे कोण? ब्रह्माजी, शिवजी. हे एका ब्रह्मांडावर त्यांचं एक नियंत्रण असतं. पण असे करोडो ब्रह्मांड महाविष्णूकडून येतात. पण महाविष्णूंचा पण नियंत्रण फक्त भौतिक जगताबद्दल आहे, पण ते सुद्धा संकर्षणाचे विस्तार आहेत. संकर्षणाच्या पलीकडे सुद्धा भगवान श्रीकृष्ण आहे. हे प्रभुपाद इथे सांगतायत. या श्रीमद भागवतात सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या अनेक अवतारांची यादी आहे. पण श्रीकृष्णांचे आदिपुरुष भगवान असे वर्णन केले आहे. त्याच्यापासून अनेकानेक अवतारांचा विस्तार होतो. तर हे आपण व्यवस्थित समजलं पाहिजे. या ठिकाणी अवतारांची यादी देण्यात आली आहे, ती म्हणजे भगवंताची विस्तारित रूपे आहेत किंवा त्यांच्या विस्तारित रूपांची अंश रूपे आहेत, कला आणि अंश. पण श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. हे आपल्याला पूर्ण. म्हणून परमात्माचे आणि निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान असणारे श्रीकृष्ण
हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान परम सत्य आहेत असं रूपात खूप विस्तार रूपात सांगतात. कारण भगवान हा शब्द पहिल्यांदा आलेला आहे. याच्यावर आपण व्यवस्थित समज असणं फार महत्वाचं आहे. तर असं हे महत्वाचं तात्पर्य ते संपलं. आता अर्जुन मानू म्हणेल की अरे नातेवाईकांचा विनाशाचा विचार करण्याच्या पापामुळे मी थरथरतो. मी आता कसं वागू, मी काय करू आता बाबा, असं अर्जुन त्यांना म्हणतो. कारण हे म्हटले ना रे, तुझ्यामध्ये अशी अपेक्षा नाही, तू माझा मित्र आहे, तू माझा क्षत्रिय आहे, तुझ्याकडे अशी कश्मलाची अपेक्षा नाही, असं थरथर कापतो. तर ते काय म्हणतात, अरे नातेवाईकांचा विनाशाचा विचार करण्यामुळे मी त्याच्यामुळे जे पाप जनित होणार ना, त्याच्यामुळे मी थरथर कापतोय रे. मी आता कसं वागू, असं ते मित्र म्हणून प्रश्न विचारतात बरं का, शरणागत नाही झाले आज, मित्र म्हणून प्रश्न विचारतो. मग भगवंत म्हणतात, क्लैब्यमस्मगम पार्थ नैत नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोष्टिष्ठ परन्तप. भाषांतर वाचा कोणी, त्यांनी वाचलं नाही. उत्तम किशोरी माताजी तुम्ही वाचू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद. वाचा. हे पार्थ, अशा ही नपुंसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ. अरे अर्जुन, तू थरथर कापतोय पापाचा विचार करून नातेवाईकांना, पण हे तू म्हणतो आहेस ना, ते एक नपुंसकतेची तुझी हे विचार आहे. क्लैब्य म्हणजे नपुंसकता. अरे तू इंद्राच्या कृपेने किती शक्तिशाली आहेस. तू पृथ्वीचा पुत्र आहे रे. कोणती महाराणीचा पुत्र आहे तू, पार्थ. आणि तू इंद्राची शक्ती सुद्धा प्राप्त आहे. तू असं कसं काय नपुंसकता करतो रे, तू असं कसं काय थरथर कापतो. असं क्षत्रियाला नाही तर तो उपपद्धती तुझ्याकडून असं योग्य नाही, तुला असं शोभत नाही. मग अर्जुन म्हणेल की हे भगवंता, हे कृष्णा, तुम्ही जे म्हणताय नपुंसकत्व, ते नपुंसकत्व नाहीये माझ्यामध्ये. मी व्यवस्थित विचार केलेला आहे आणि करुणेने बोलतोय. विचार मी काय केलेला आहे की माझे जे वरिष्ठ आहेत, भीष्म द्रोण आहे, त्यांना आदर दिला पाहिजे असा मी विचार करत आहे. आणि करुणा काय आहे की जे मूर्ख बुद्धिवाले धृतराष्ट्र आणि हे सगळे माझे भाऊ, त्यांना पाप करायची इच्छा आहे आणि ते खूप लोभी आहेत, पण माझी करुणा त्यांच्यावर आहे रे. मी इथे नपुंसकतेसारखं काम नाही करत आहे कृष्णा. तू म्हणतोयस मी नपुंसक, पण मी पूर्ण विचार करून आणि करुणेने मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर कापतो. मग भगवंत म्हणतात नाही, दुसरी लाईन ते सांगतो, नाही नाही तुझा विचार बरोबर आहे, नाही तुझी कृपा बरोबर आहे. हे सगळं भौतिक स्तरावर. क्षुद्र हृदय दौर्बल्य, तू जे स्वतःला दयाशील म्हणत आहेस, विचारवंत म्हणत आहेस, ते नाहीये. तुझं ते हृदय दौर्बल्य आहे ना. आणि ते काय आहे, क्षुद्र सारखं. क्षुद्र म्हणजे काय, क्षुद्र खूप छोटस हृदय दौर्बल्य आहे. ते कमकुतपणा दिसतोय तुझा, त्याच्यामध्ये विचारशीलता, दया नाही ही खरी. हे सगळं खोटं आहे. तुझा विचार, तुझा विवेक बुद्धी नाहीये, विवेक नाही आहे आणि दयाही नाही, अविवेकता आहे आणि दयाहीनता आहे. का, कारण हृदय दौर्बल्य आहे, क्षुद्र हृदय दौर्बल्य अर्जुन आहे. तू उठ, तू परंतप आहेस. सगळ्या शत्रूंना तू घाबरवतो. किती वेळा घाबरवलायस तू. परंतप म्हणजे काय, तो शत्रू बघून घाबरतो. अरे तू असा परंतप आहेस, तू माझा मित्र आहेस, तू कशाला हास्यास्पद नपुंसकता दाखवतोय. उठ आणि युद्ध कर. त्यक्तो उत्तिष्ठ परंतपा. उठ परंतप आणि शुद्ध दुबळापण सोड आणि युद्ध कर. तर हे जे संवाद चालू आहे ना, हा मित्रत्वामध्ये चालू आहे. ठीक आहे. तर हे अर्जुन सांगतात. अर्जुन म्हणजे कृष्ण सांगतायत, अर्जुनाचे विचार मी
व्यक्त केले, बलदेव विद्याभूषणांनी जे व्यक्त केले कृष्णाचे विचार इथे श्लोकांमध्ये आहेत. तर प्रभुपाद पण हे सगळं लिहितात. जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो नावापुरता क्षत्रिय, किंवा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करत असेल तर तो नावा, म्हणजे याला ब्रह्मबंधू किंवा क्षत्रबंधू असं म्हणतो. तर पित्याचे नालायक पुत्र होत, तू तसा नालायक पुत्र नको हो. तुझी आई बघ कोण आहे, तुझे वडील कोण, सगळे विवेकवान क्षत्रिय आहे, तू आता काय नको संपादन. म्हणून अर्जुन याप्रमाणे नालायक क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. अर्जुन हा कृष्णाचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्ष मार्गदर्शन करत. या सगळ्या गोष्टी अनुकूल असताना तर युद्धाचा त्याग केला तर ते त्याच्याकडून अपकीर्ती घडेल असं भगवंत सांगते. अकीर्ती करा, म्हणून ही तुला शोधण्यासाठी नाही असं ते सांगत आहे. आणि याचं मी वर्णन तुम्हाला केलं ऑलरेडी, ते आता मी पुन्हा सांगत. हे बघा, श्रीकृष्णाच्या मताद्वारे अशा प्रकारे औदार्य म्हणजे तथाकथित त्याची दया भावना ही पण मन दौर्बल्यच आहे, आणि तथाकथित त्याची विवेक बुद्धी ही सुद्धा अविवेकी बुद्धी आहे. हे दोन्ही त्याचे चुकीचे आहे, हे भगवंत सांगतात की मनाचं दौर्बल्य. म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारे औदार्य आणि तथाकथित अहिंसा याचा त्याग केला. तर हा जो श्लोक बोलल्यानंतर अर्जुन आता भगवंताला मित्रत्वाने आणखी थोडे वाद करतो. श्लोक संख्या 4 मध्ये अर्जुन आता काय सांगणार आहे की हे भगवंता, ज्या गुरूंची मी पूजा केली पाहिजे, फुल त्यांना अर्पण केलं पाहिजे, तू मला तुमचं मारायला सांगतोस, हे कसं काय योग्य आहे. अर्जुन उवाच कथं भीष्मपहं संख्ये द्रोणं च मधुसूदन विशुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. माझा भाषा धन्यवाद. भावाचा अर्जुन म्हणाला, हे हरिसूदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणासारख्या व्यक्तीवर मी बाणाची प्रतिहल्ला कसा करू शकेल. हे मित्रत्वाने म्हणतायत. अरे तू हरींना मारतो ना, तू थोडी तुमच्या गुरूंना कधी मारला. हरी चांदीपणी सूदन वगैरे असं तुला नाही, हरींना मारतो ना तू, शत्रूंना मारतो, आणि तू मला सांगतो गुरूंना मार. गुरु तर पूजनीय आहेत ना, त्यांच्याकडे फुलं फेकली पाहिजे, फुलं अर्पण केली पाहिजे, आणि तुम्ही मला म्हणतात की या गुरूंना बाण मार. ते सुद्धा युद्धामध्ये मी नाही मारू शकत, कारण ते माझे खूप आदरणीय गुरु आहेत. जर आक्रमण करत असतील तरी तुम्ही त्यांच्यावर प्रति आक्रमण का करू नये. म्हणजे भगवंत त्यांना असं विचारतात की अरे ठीक आहे, तू म्हणतो मी त्यांच्यावर आक्रमण नाही करणार, पण त्यांनी तुझ्यावर आक्रमण केलं तर तू काय करशील असं विचारलं तर अर्जुन हे उत्तर देतो. म्हणजे पुढे हे पूर्ण भगवंत बोलताय की अरे क्षत्रियासाठी लढणे हा धर्म नाही का. जेव्हा आव्हान दिलं जातं क्षत्रियाला तेव्हा त्यांनी धर्म केला पाहिजे. मग भीष्म द्रोण आहेत, त्यांनी आव्हान दिलं, समोर उभे आहेत ना ते, तू तुझं धर्म पालन करते म्हणतात. नाही, ते माझ्यासाठी गुरु सारखे आहेत, सन्माननीय, मी त्यांना मारू शकत नाही. आणि तुम्ही पण कधी पण, मधु नावाचा एक राक्षस होता त्याला तू मारलो. तुम्ही अरिसूदन आहात, तुम्ही सांदीपणी सुदन नाहीये ना, तुम्ही मला कशाला भीष्मसूदन करत आहात, द्रोणसूदन करताय, ते चुकीचं आहे. असं त्याचं मित्रत्वाने ते व्यक्त करतात. पितामह भीष्म आणि द्रोण हे ज्ञान देणारे गुरु आहेत, बाणाने कसा प्रहार करू. त्यांची पूजा आणि फुले सन्मान सूचक वस्तूंनी केली पाहिजे. अजून काय, बाण तर सोडा. प्रभुपाद काय लिहितात बघा, असाच शिष्टाचार काय आहे, गुरूंची पूजनीय असलं पाहिजे. तेवढाच नाही, प्रति हल्ला तर सोडा. असा सर्वसामान्य शिष्टाचार आहे, ज्येष्ठ व्यक्तीशी शाब्दिक वाद सुद्धा नाही घालायला, शाब्दिक युद्ध पण नाही करायचं आहे.
काही वेळा तर तो कठोरपणे जरी वागला, म्हणजे तुम्ही म्हणताय ना त्यांनी मला अटॅक केला, ते कठोरपणे जरी वागले ना, गुरु त्यांनी तुम्हाला ताडण केलं तरी शिष्य कधी त्यांना उलट बोलत नाही. हा शिष्टाचार मला शिकवलाय, मी त्याच्या उलटा कसं जाऊ, असं ते म्हणत आहोत. असा अर्जुनाचा विचार आहे आपले. आणि तेच हे पुढे पण सांगतात, अर्जुनाने श्रीकृष्ण केलेले काही युक्तिवाद आहेत, हरिसूदन आणि मनुष्य. तर हे युक्तिवाद कधी होतात, जेव्हा जो संबंध आहे तो मित्रत्वाचा संबंध, म्हणून अशी युक्ती चालू होते. मग भगवंत म्हणतात की बा ठीक आहे, तू त्यांनाही नाही मारणार, तर ठीक आहे, तू क्षत्रिय आहे, तुझा परिवार आहे, तर तू तुझं जीवन कसं चालवणार ते मला सांग मित्रा. तर त्याच्या उत्तरामध्ये अर्जुन सांगतात, गुरु न हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामान् गुरो निहैव भुञ्जीय भोगान् तदिरप्रदग्धान्. वाचा, ज्यांनी वाचलं नाही त्यांनी वाचलं. जानवा अतिप्रिया माताजी किंवा दिव्य कृष्ण प्रभू हरे कृष्ण. वाचा. गोवर्धन धारण प्रभू वाचा. हो. वाचा, कोणी वाचा हरे दोघांपैकी. कृष्ण. धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरुनी माताजी मी भाषांतर वाचायला सांगितलं, माफ करा. सॉरी. महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. तर भगवंतांना ते सांगतोय की अरे, माझी उपजीविकेबद्दल तुम्ही विचारताय ना, तर मी हे जे गुरु आहे ना त्यांना महानुभाव आहेत. मी माझी उपजीविका कशी चालणार, श्रेयो भोक्तुम भैक्षम अपीहलो, मी काय करणार, भिक्षा मागून मी जगणार. जरी ह्या तुम्ही म्हणताना कोणी भिक्षा मागितली तर माझी कीर्ती नाही होणार, या आयुष्यात माझी कीर्ती नाही होणार ना, पण पुढच्या आयुष्यामध्ये तर काही समस्या होणार नाही मला गुरूंना मारल्यामुळे. त्याच्यामुळे मी या गुरूंना नाही वागणार, मी भिक्षा मागून जगणार. जरी अकीर्ती झाली तरी पुढच्या आयुष्यात तरी माझी समस्या होणार नाही गुरूंवर आक्रमण केल्यामुळे. मग भगवंत त्यांना म्हणतात, अरे तू आता भीष्म आणि द्रोण हे चुकीच्या अधर्माच्या बाजूला आहे, तर आता त्यांना तू मारलं पाहिजे. शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. प्रभुपाद जिथे हा श्लोक उद्धृत करत आहेत बघा, धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंदे कर्मात गुंतला आहे, विवेक शून्य झाला, त्याचा त्याग करण्यासारखंच नाही. तर भीष्म आणि द्रोण हे आर्थिक दृष्ट्या त्यांना आधार मिळतोय म्हणून ते अधर्माच्या बाजूला आहे. म्हणजे त्यांचं आता जे कार्य आहे ते चुकीचं आहे, त्याच्यामुळे तू आता त्यांना गुरु म्हणून ग्रहण करू शकत नाहीस. आता तू त्यांना रिजेक्ट केलं पाहिजे, त्यांचा काय केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. त्याच्यासाठी शास्त्र कोट करतात, गुरुरप्यवलिप्तस्य कार्याकारमजानतः उत्पथ प्रतिपन्नस्य परित्यागो विधीयते. महाभारतातच सांगितलं आहे, परित्यागो विधीयते. म्हणजे कधी गुरुरपी म्हणजे गुरु जरी असेल तरी तो जर का 3 प्रकारची कार्य करत असेल. काय आहे, पहिलं आहे अवलिप्तस्य, म्हणजे तो खूप प्राईड, म्हणजे काय, खूप गर्वित झाली. कार्यकारम अजानता, बरोबर काय चुकीचं काय आणि चुकीच्या गोष्टी करत आहे. आणि तिसरं आहे उत्पात प्रतिपन्नस, म्हणजे चुकीच्या मार्गेला लागलेला माणूस. असा गुरु जरी असेल तरी विधी काय सांगतो, शास्त्र काय सांगतं की अशा लोकांना त्याग केला पाहिजे. तो गुरु असला तरी त्याग केला पाहिजे. तर तू त्याग का करत नाहीयेस. तर अर्जुन म्हणतो, अरे पण ते महानुभाव आहेत, गुरु न हत्वान महानुभावान, हे ठीक आहे, ते महानुभाव आहेत, ते पैशासाठी जरी करत असतील तरी त्यांचा महानुभाव, त्यांचं ब्रह्मचर्य, त्यांचं व्रत, त्यांचा स्वाध्याय, त्यांचं चारित्र्य किती शुद्ध आहे, त्यांना कसं मी मारू शकतो, असं ते म्हणत. त्यांचा इंद्रिय दमन, हे सगळं महानुभाव म्हणजे काय, महात्मा आहेत हे सगळं.
माझ्यासाठी ते आत्ताही महात्मा आहे. ते जरी हत्वार्थ कामांस्तु गुरु निहय, म्हणजे काय, अर्थकामा म्हणजे काय, की ठीक आहे तुम्ही म्हणताय ना ते युधिष्ठिराकडे अर्थकामासाठी काम करताय, त्यांना आधार देत आहे, तरीही मी गुरूंना मारू शकतो. त्यांना जर का लोभ असेल ना तरी ते माझ्यासाठी अजूनही आदरणीय आहे. त्याच्यामुळे त्यांना मारून जरी मला राज्य मिळालं ना तरी मी त्याचा आनंद घेऊ शकत नाही. का? कारण ते राज्य आहे ना, ते भोग आहेत, ते त्यांच्या रक्ताने माखलेले असतील. अशा महानुभावांच्या रक्ताने माखलेलं राज्य सुद्धा मला नको, जरी ते थोडे लोभी झालेले असतील, अर्थकामांस्तु, पण त्यांना मी नाही मारू शकत. हत्वा अर्थकामांस्तु, जरी ते अर्थकाम आहेत तरी ते गुरु आहेत मला, आणि मी त्यांना मारून जो त्यांच्या रक्तबंबाळ झालेला जो भोग आहे तो मी आनंद घेऊ शकत नाही. याचा अर्थ काय आहे की अर्जुन अजूनही त्यांना गुरु मानत आहे, जे चुकीचं आहे. प्रभुपाद इथे सांगत आहेत बघा, या परिस्थितीमुळे, याचं तर आर्थिक पाठिंब्यामुळे दुर्योधनाची बाजू घेणं भाग आहे. वास्तविकपणे केवळ अर्थसहाय्यतेच्या आधारावर दुर्योधनाची भागी योग्य नाही. प्रभुपादही सांग, या परिस्थितीमुळे गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती. भगवान तेच सांगतात, अरे तुझे गुरु ते होते आधी, आता ते चुकीचं कार्य करतात, आता गुरु नाहीयेत, आता तू त्यांना मारू शकतो. पण अर्जुन ते सोडू शकत नव्हते. अर्जुनाचा अजूनही तो त्यांना गुरु समजत होता, हा चुकीचा सिद्धांत. त्यांच्या तर हे सगळं झाल्यानंतर, आता एवढं सगळं बोलल्यानंतर अर्जुनामध्ये संभ्रम प्रयोग होतोय. आता मी करू तरी काय करू, मी भीक मागू का युद्ध करू, आणि युद्ध केलं तर मी जिंकेल किंवा हरेल, तर मी काय केलं पाहिजे. हा फार महत्वाचा श्लोक आहे पुढचा, ज्याच्यामध्ये 6व्या श्लोकामध्ये गोंधळात पडलाय अर्जुन. हे जग बनवले गोंधळात पडण्यासाठी, धर्म संकटात पडलाय की काय केलं पाहिजे. त्याला माहिती आहे थोडंफार, पण स्पष्टता नाहीये, डाऊट आहे, संशय आहे. तर तो आता प्रामाणिकतेने व्यक्त करत आहे. तर अर्जुन म्हणतोय, जरी तुला हे माहिती आहे की क्षत्रियासाठी भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे निंदनीय आहे, हे कृष्ण सांगतात तिला. ऍक्च्युली आपद धर्म एक गोष्ट असते. आपद धर्म म्हणजे काय, जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा क्षत्रिय लोक पण बाकीची कार्य करू शकतात, पण ते कधी भीक मागू शकत नाही. क्षत्रियासाठी भीक मागणं हे निंदनीय आहे, आणि युद्ध करणे हे कर्तव्य आहे. तरी तुम्ही युद्धावर टीका करता. हे अर्जुना, तू काय असा बोलतो, अशी का करतो. मग अर्जुन आता त्याचं दुविधा मनस्थिती व्यक्त करतो. न चैतद्विद्मः कत्तरन्न गरीयो यद्वा जयेम यदि वा न जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम स्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. कोण वाचतो? हा, ज्यांनी वाचलं नाही त्यांनी वाचा. दयालू सीता माता तुम्ही वाचलं? भाषांतर. हरे कृष्ण. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही, तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. हरे कृष्ण. तर बघा, आता ते पूर्णपणे तो विभ्रमात पडलाय, मला कळत नाही. ना इच्छद विद्मा, हे मला कळत नाही. ऍक्च्युली हे सर्वात पहिली शरणागतीची सुरुवात आहे, की आपण स्वीकार करतो की मला स्पष्टता येत नाही, आता काय करायचं ते कळत नाही. हे फार महत्वाची गोष्ट आहे शरणागती. न एतद विद्या विद्म कतरन्न गणी, काय श्रेयस्कर आहे, काय
की जिंकू का हरू, काय होईल, हे या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. तर प्रभुपाद याचेच वर्णन करतात पुढे, कसं त्याचा संभ्रम झालेला आहे. त्याला कळत नव्हतं काय होणार. युद्धामध्ये जर शत्रूने विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हाच त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. आणि विजयाची शाश्वती पण नाही, कारण दोन्हीपैकी कोणताही पक्ष विजय असू शकतो. तिकडेही शक्तिशाली लोक आहेत. जरी विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली आणि त्यांच्या बाजू समर्थनाचीच होती, तरीही धृतराष्ट्राचा युद्धात मृत्यू झाला तरी त्याच्या अनुपस्थितीत जीवन कंठणे कठीण आहे. अशा परिस्थितीत तो पराभव होतो, असा त्याला समजत नव्हतं. म्हणून इथे भगवंत आता पुढचा श्लोक तो सांगणार आहे शरणागत. तर इथे हे लक्षात घ्या की अर्जुन काय सांगतो आहे इथे, की भीक मागण्यावर लढण्याचे श्रेष्ठत्व अजून स्थापन नाही झालेलं माझ्या हृदयामध्ये. माझ्या दोघांमध्ये विचार चालू आहे, मी भीक मागायचं का युद्ध करायचं. पण भीक मागण्याचं श्रेष्ठत्व अजून स्थापन नाही झालेलं माझ्यामध्ये. म्हणून तुम्ही मला स्पष्टता करा. अशा प्रकारे यासारख्या श्लोकामध्ये अर्जुनाची ज्ञानासाठी योग्यता दिसून येते. ज्ञानासाठी योग्यता काय आहे? कन्फ्युजन, संशय, धर्मसंकट, संभ्रम, काय करायचं आयुष्य, हे जेव्हा आपल्याला व्यक्त करतो तेव्हा आपण ज्ञानासाठी आपली योग्यता दिसून येते. तस्मादेव निशांत दंता उपर्त स्थितिक्षु श्रद्धान्वितो भूतवात्मनी एवं आत्मानं पश्येत. तर हे सगळे गुण अर्जुनामध्ये होते. जसं एखादा लंगडा व्यक्ती कार्य करण्यासाठी पात्र नसतो ना, तो लंगडा असतो, तसंच हे चांगले गुण जिथपर्यंत आपल्यामध्ये नसतात तेव्हापर्यंत आपण आध्यात्मिक भक्तीचं ज्ञान करण्यासाठी पात्र नव्हतो. ते चांगले गुण कुठले कुठले आहेत? मन इंद्रियावर नियंत्रण, जगाविषयी उदासीन म्हणजे अनासक्त, सहनशील आहे आणि विश्वासाने भरलेला आहे. कृष्णावर विश्वास आहे त्याचा, म्हणून तर बोलतोय ना की अरे माझं आता कन्फ्युजन झालं, मला सांग ना काय करायचं. तर हे ज्ञानाची पात्रता आहे. हेच प्रभुपाद इथे सांगत आहे. हे वाचा बरं हिरवं. मी वाचत होतो मात्र तुम्ही हरे कृष्ण. वाचा, लवकर वाचा. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंताचा केवळ महान भक्तच नव्हता, तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्यांच्या आपल्या मनावर व इंद्रियावर पूर्ण संयम होता. राजघराण्यात जन्माला असूनही त्याची भिक्षा मागून जीवन कंठण्याची इच्छा म्हणजेच अनासक्तीचे आणखी एक लक्षण होय. हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण, त्यांचे आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञेवरील त्यांचा विश्वास दर्शवितो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. यावरून सिद्ध होते की अर्जुन हा मोक्ष प्राप्तीला सर्वथा योग्य होता. जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही आणि ज्ञान व भक्तीशिवाय मोक्ष प्राप्तीची शक्यता नाही. हा, तर हे आहे हे प्रभुपाद, हे जे खालचं आहे बलदेव विद्याभूषणांचं, हे प्रभुपादांचं. तर हे जे त्याचा संदेह बघा, या जगामध्ये संदेह प्रत्येक माणसाला असतो, पण काही जण व्यक्त करतात. पण ज्याला शास्त्राचं ज्ञान असून संदेह असतो तो खऱ्या ज्ञानासाठी पात्र व्यक्ती आहे, असं वर्णन आहे. कारण अर्जुनाने जे व्यक्त केलं की तथाकथित मन घडंत नव्हतं, ते सगळं शास्त्रावर आधारित होतं, तरी त्याला स्पष्टता नव्हतं. हेच या भौतिक जगताचं स्वरूप आहे. हे पुढच्या तात्पर्यामध्ये आपण बघूया. तर समोर इथे दिसेल तुम्हाला आता, हे जे मागचा श्लोक होता तो आहे त्याचा संभ्रम, त्याचं धर्मसंकट आणि त्याचं म्हणजे कळलं नाही त्याला, म्हणून त्यांनी व्यक्त केलं की मला कळत नाही की काय माझ्यासाठी चांगलं आहे. तर आता पुढचा श्लोक तो शरणागत होत आहे.
हा श्लोक गुरूंचा स्वीकार आणि त्यांची सेवा या तत्वाचे निर्दर्शन करतो, ज्याची पुष्टी श्रुतिवचनाद्वारे होते. काय श्लोक आहे? फार महत्वाचा श्लोक. कार्पण्य दोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्म संमूढचेता यच्छ्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. भाषांतर वाचा. माझ्या हरे दुर्बलतेमुळे कृष्ण. मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. हा, हरे तर कृष्ण. भगवंत आता हा कुठला श्लोक आहे? तद विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत् समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. म्हणजे प्रत्येक माणसाने विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत म्हणजे गुरुकडे जायलाच पाहिजे, ऑप्शन नाही, जायला पाहिजे. तर हा सिद्धांत याच्यामध्ये प्रकट होतो. कार्पण्य दोष म्हणजे काय? कार्पण्य म्हणजे कृपणता. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये कृपण आणि ब्राह्मणाचं वर्णन करतील, तेव्हा आपण त्याची चर्चा करूया. ठीक आहे. आता माझं काय होतंय, हा कार्पण्यद्वारे आत्म्याचं ज्ञान नसल्यामुळे माझा आता दोष निर्माण झालाय, जो स्वधर्म करण्यामध्ये मी इच्छुक नाही, हा माझा दोष आहे. मी आत्ता युद्ध करायसाठी इच्छुक नाही आणि माझं मन पूर्णपणे गोल घुमत समूढ चित. त्याच्यामुळे हे भगवंता मला श्रेय काय आहे ते निश्चितपणे सांगा. निश्चितपणे म्हणजे काय? तिथं 100% बरोबर परिणाम होईल. मला जे कन्फ्युजन आहे आता ते गेलं पाहिजे. जे माझ्यासाठी श्रेय ते मला तुम्ही सांगा. तर अर्जुन म्हणेल की भगवंत म्हणतील, अरे तू माझा मित्र आहेस ना, मित्रत्व सोडून असं तू शिष्यत्व का स्वीकारतो? मला मला मित्र पाहिजे, तू शिष्यत्व का घेतो? ते म्हणतो नाही नाही नाही, मला आता शिष्यत्वच घ्यायचं आहे, मी तुमचा आता विद्यार्थी आहे, कृपया मला तुम्ही शिकवा. शिष्यस्तेहम शाधी. शाधी म्हणजे मला आदेश करा, माझ्यावर तुम्ही हे करा, शिष्यत्व हे करा. असा हा श्लोक आहे. प्रभुपादांचं तात्पर्य फार महत्वाचं आहे, त्याची चर्चा आपण आधी केली होती, त्याच्यामुळे थोडस पहिला पॅरेग्राफ पटकन जाऊया. की भौतिक जगताची प्रकृती आहे की तुम्ही, मी आणि सगळे या जगतामध्ये कन्फ्यूज होणार आहे. स्वभावतः प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे, ना की काही जणांना. प्रत्येकाला, फक्त आज उद्या परवा हाच फरक आहे. पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे. म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येय प्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रामाणिक गुरु जाणे आवश्यक. आवश्यक म्हणजे काय? याच्यामध्ये काय हे नाही. या जगामध्ये ज्या गोष्टी इच्छा नसतात त्या होतात आणि गोंधळ होतात. जसं प्रभुपाद उदाहरण देतात, वणवा असतो ना जंगलामध्ये, तर तो वणवा कोणी पेटवतं का? नाही. वारा येतो, 2 बांबू एकावर घासतात आणि वणवा येतो. तसंच या जगामध्ये कुठे आपोआप निर्माण होतात समस्या, गोंधळ, इच्छा नसताना. म्हणून आपण गोंधळून जातो. आणि अशा वणव्यामध्ये जर का आपल्याला संसार दावा नल नीड लोक प्राणाय कारुण्य घनाघनात्व प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य वंदे गुरोहोशी चरणारविंद. तर ही जीवनाची गुंतागुंत सोडवण्यासाठी, म्हणजे काय, उपाय प्राप्तीसाठी वैदिक ग्रंथ काय सांगताय की पहिला गुरुकडे कशाला जायचं? उपाय प्राप्तीसाठी. त्याच्याहून महत्वाचं काय आहे की त्या कशा सोडवा याच्याबद्दल ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण गुरुकडे गेलो पाहिजे. याचा अर्थ काय आहे की उपाय आणि उपायाचं विज्ञान हे दोन्ही जाणणं गरजेचं आहे. सायन्स ऑफ सोल्युशन म्हणजे काय? हे जगामध्ये ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा होत राहतात. हे ज्ञान आपण गुरुकडून ग्रहण केलं. ज्या व्यक्तीला
प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आहेत तिला सर्व गोष्टीचे ज्ञान असते. आचार्यवान पुरुषो वेदा. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळात खितपत न पडता आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेतला. हेच या श्लोकाचे तात्पर्य. भाई आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेतलाच पाहिजे. ते काय असं त्याला असं चयन ह्याच्यासाठी ऑप्शन नाही. आणि मग प्रभुपाद सांगतात की कोण गोंधळात पडतो, जो देहात्म बुद्धीत असतो तो गोंधळात, आणि कार्पण माणूस कृपण माणूस गोंधळात पडतो. ज्याला आत्म्याचं ज्ञान नाही तर ते समोर सगळं लिहिलेलं आहे, कुत्र्या मांजरासारखा जगतो तो मनुष्य नाही. जो जीवनातल्या समस्या सोडवू शकत नाही, जन्म मृत्यू जरा व्याधी, ते तो जीवनाचं निराकरण करू नाही शकत. त्याच्यामुळे आपण गुरुकडे व्हायला पाहिजे. यद एतद अक्षरम गार्गी विदित्वान अस्माल लोकी स ब्राह्मण. ब्राह्मण आणि कृपण याचे व्याख्या दिली आहे प्रभुपादांनी. या दोन ज्या आहेत ना त्या बृहद अरण्यक उपनिषदातल्या व्याख्या आहेत की कृपण कोण आहे आणि ब्राह्मण कोण आहे. तर कृपण व्यक्तीचं काय आहे, तो पर्ण त्वचा रोग, देहासक्ती, परिवार, पुतणी, मुलं, पती इत्यादी मध्ये पूर्णपणे आसक्त असतो. आणि त्याला वाटतं की हे लोक मला सांभाळणार आहे, हे लोक मला संरक्षण देणार. पण हे लोक काही करू शकत नाही वेळ आल्यानंतर. खरं म्हणतात प्रभुपाद म्हणतात फॅलिबल सोल्जर. गजेंद्राचा पूर्ण परिवार होता, तो काय करू शकला का? काही करू शकत. त्याला वाटतं की कुटुंबियापासून मृत्यूपासून माझे हे कुटुंबवाले संरक्षण करतील. नाही, मृत्यूच्या दाढेपासून कोणीच आपल्याला वाचू शकतो. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतात बस, अजून काय. पण अर्जुनाने असं केलं नाही पाहिजे. ते पुढे सांगतात. अर्जुन हा ब्राह्मण आहे, बुद्धी ब्राह्मण म्हणजे कृपण नाहीयेत, बुद्धिमान. त्यांनी अशी आसक्ती त्याग केली पाहिजे आणि जगण्याची इच्छा ती सोडली. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे, तरी मानसिक दौर्बल्यामुळे कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराबद्दल विचारित होते. तर बघा, हे महत्वाची गोष्ट काय आहे, त्यांना माहिती आहे बरोबर काय चुकीचं काय, पण बरोबर करायची शक्ती नाही, बरोबर करायचा विश्वास नाही, बरोबर करायची स्पष्टता नाही. हा प्रॉब्लेम आहे अर्जुनाचा. की युद्ध करायचं मला माहिती आहे, पण ते मला हितकारक कसं होईल त्याच्यावर माझा विश्वास नाही, हे मला तुम्ही सांगा. पण हे समजू शकत नव्हता. तर म्हणून तो काय झाला की बाबा आता मित्रत्व सोडा आणि आता मी तुमचं शिष्यत्व स्वीकारतो. कारण मित्रामधली बोलणी ही मजामध्ये असू शकते, गंभीर नसतं त्याच्यामध्ये. पण गुरु शिष्यामधलं संभाषण गंभीर असतं. हेच प्रभुपाद इथं सांगतात. म्हणून मान्यताप्राप्त आध्यात्मिक गुरु समोर अर्जुनाला गांभीर्याने बोलायचे. आता मी खूप सगळे तुम्हाला वादविवाद केला, आता मला तुम्हाला वादविवाद नाही करायचा भगवंता. सगळे वाद मी सगळं बुद्धी वापरली, आता माझ्या डोक्यात काहीच राहिलं नाही. आता तुम्ही जे सांगाल ते मी करेन. हे त्यांनी पूर्ण हृदय व्यक्त केलं, तेव्हा तो शरणागत होऊ शकतो. म्हणून भगवद्गीतेचे ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहे आणि अर्जुन हा शिष्य आहे. हे आपल्याला समजलं. पण भगवंत एवढे सोपे नाही आहेत शरणागत करण्याचे. भगवंत त्याला म्हणतात, अरे अर्जुन तू माझा मित्र आहेस, मित्र तू कशाला त्याग करतो मित्रा? तू ते वेदव्यास आहेत ना, त्यांच्याकडे जा. किंवा तुला शास्त्राचं ज्ञान आहे की आतापर्यंत किती तू ज्ञान पाजळवलं, तुला शास्त्राचं ज्ञान आहे, तू स्वतःचं हित लक्षात घे. तू माझा एक मित्राचा तू मित्रत्व सोडून शिष्यत्व का स्वीकारतो रे मित्रा? मला मित्र सोडायचं नाही, तू वेदव्यासांकडे जा ना विचारायचं असं. ते त्यांना तू खूप आदर करतो राईट. माझ्याशी तू आर्ग्युमेंट करत होता आता. तू विचार कर, तुला शास्त्राचं खूप ज्ञान आहे ना. तर भगवंताला मग भगवंत हे त्याची परीक्षा घेत आहे. पुढचा श्लोक तो सांगतो आहे की माझी शरणागती ही एक स्वार्थाने नाही. मी आता मला पूर्णपणे तुम्ही समजवा. नाही प्रपश्यामि ममापुनद्या यच्चोपमुच्चोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमान सपदम समृद्धम
राज्यम सुराणामपि चाधिपत्यम. कोण वाचा बरं, ज्यांनी वाचलं नाही त्यांनी वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण, वाचा. ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुक्ष पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवासारखे सार्वभौमत्व असलेले, वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. अर्जुन काय म्हणतोय भगवंताला, अरे मी काय व्यासांकडे जाणार नाही, मला दुसरं कोणीच दिसत नाही तुमच्याहून की जो माझा शोक दूर करू शकतो. कृपया माझा शोक दूर करा, मी तुम्हाला शरणागत होत आहे. मग भगवंत आणि त्यांची परीक्षा घेतो. अरे बघ, तुला आत्ता शोक आहे ना, तू आत्ता लढलास ना, तू जिंकल्यावर तुझा शोक नंतर चालला जाईल. कशाला तू माझं मित्रत्व सोडतो आणि शिष्यत्व स्वीकार करतो? लढ, शोक दूर कर आणि राज्याचा आनंद घे. ते म्हणतात नाही, अवाप्य भौमान सपत्तम समृद्धम. अरे मला जरी हे पूर्ण त्रिलोक प्राप्त झालं ना, तरीही जो आत्ताचा माझा शोक आहे ना भगवंता, तो मी जाऊ शकत नाही. मी जरी जिंकलो ना युद्धात तरी शोक माझा जाणार नाही. त्याच्यामुळे मी तुमच्याशी पूर्ण आत्ता शरणागत होत आहे. मला तुम्ही समजवा की कसं हे युद्ध करणं माझ्यासाठी हितकारी आहे. त्याचा मला समजत नाही, ते तुम्ही मला समजा. तर हे पूर्ण शरणागतीचा श्लोक आहे 8वा. पहिला याच्या आधीची शरणागती आहे ती भगवंतांनी टेस्ट केला. ते म्हणतो नाही, मला तुम्हीच आहात, मलाच मी शरणागत होतो. तर हा 8वा श्लोक आहे. प्रभुपादही त्याचा व्यक्त करतात की कोणाकडे शरणागती घेतली पाहिजे. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ. हे सगळं अर्जुनाकडे होतं की नाही, तरी तो समस्येत पडला की नाही. केवळ श्रीकृष्ण सारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो. म्हणून यावर असा निष्कर्ष निघतो की जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे, कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो. म्हणून किब विप्र किब न्यासी शूद्र के नोय, हेही कृष्ण तत्ववेत्ता श्री गुरु है. तो कुठल्याही खानदानामध्ये त्यांनी जन्म घेतला तर ज्याला कृष्ण तत्ववेत्ता आहे तो गुरु होऊ शकतो. पण त्याला या जगाची वास्तविकता, कृष्ण भक्तीची सत्यता आणि आध्यात्मिक जगताची भक्ती हे सगळं त्याला माहिती असतं. हे प्रभुपादजी इथे वर्णन करतात. म्हणून कृष्ण भावनेच्या विज्ञात पारंगत असल्याशिवाय कोणीही प्रामाणिक आध्यात्मिक गुरु बनू शकत. गुरु कोण बनू शकतो हे प्रभुपाद सांगतो, आणि तो कुठल्याही याच्यामध्ये असू शकतो. तर हे अर्जुनाचं हे आहे, ते मी वाचलं नाही. धर्मतत्व आणि नीतिनियमांच्या ज्ञानावर अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले, बरोबर की, पण तरीही तो आता असे प्रतीत होते की यांच्या सहाय्याविषयी तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला. किती पण ज्ञान, ज्या समस्यामुळे संपूर्ण अस्तित्व शुष्क पडत होते त्या समस्याचे निराकरण करणे या तथाकथित ज्ञानामुळे अशक्य झाले. त्याला कळलं की अरे हे काय, माझी बुद्धी काम नाही, आता मला शरणागती. म्हणून श्रीकृष्णांसारख्या आध्यात्मिक गुरूंना आपल्या अडचणी सोडवणे अशक्य होते. तर हे प्रभुपाद इथे सांगत आहेत आणि त्यांनी मार्गदर्शन घेतलं. तर असेच आध्यात्मिक गुरुच आपल्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या भौतिक जगतातल्या सगळ्या समस्यांना हे करू शकतात. मार्गदर्शन घेतले तरच खरी शांती प्राप्त होऊ शकते. आर्थिक विकास, भौतिक सुखसोयी, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मदांधता याबद्दलचे दुःख दूर होऊ शकत नाही. तर हे सगळं स्पष्टपणे प्रभुपाद सांगतायत या तात्पर्यामध्ये. आणि शेवटी ते सांगतात काय, अर्जुन वुड नॉट हॅव सेड. अर्जुन हे काय सांगतो की हे सार्वभौमत्व वगैरे मिळालं तरी माझा शोक जाणार नाही. तेही सांगतात प्रभू. यासाठी जर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णाचा आश्रय घेत आहे त्याप्रमाणे आपणही आश्रय घेतला पाहिजे.
म्हणून श्रीकृष्णाने निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्ण भावनामृतचा मार्ग आहे. तर असं भगवंत म्हणजे अर्जुन व्यक्त करतो आहे की कृपया मला सांगा की युद्ध करणे कसे हिताचे. हे त्याची शरणागती पूर्ण झाली. ठीक आहे, ऑलरेडी 8:30 झालेले आहे. तर आता आपण इथे विराम देऊ. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. तर ज्यांना काही प्रश्न किंवा संशय किंवा संदेह असतील ते थांबू शकतात. ज्यांना काही नाही, ज्यांना जायची इच्छा ते आनंदाने जाऊ शकतात. धन्यवाद. कोणाला काही संशय किंवा काही प्रश्न किंवा काही विचार टीका टिप्पणी असेल तर व्यक्त करू शकतो. कोणाचं आहे काही आज जी चर्चा केली त्याच्याबद्दल, शरणागतीबद्दल? चालेल. तर आपण आता पुढच्या शुक्रवारी आपण याला सुरुवात करूया की आत्मज्ञान वगैरेचा सिद्धांत. आता शरणागती झालेली आहे अर्जुनाची, तर भगवंत स्मितहास्य करतील आणि त्यांना ताडण करतील आणि मग आत्मज्ञान द्यायला सुरुवात करतील. याची चर्चा आपण पुढच्या ह्याच्यात करू. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की शक्य होत असेल तर ती तात्पर्य तुम्ही वाचून घ्या. ती फार महत्वाची तात्पर्य आहे. 13, 14, 15 या श्लोकाची. धन्यवाद. कोणाचं काय आहे का विचार, टीका टिप्पणी, प्रश्न, संदेह कोणाचा आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण. बोलूया माता, बोला तुम्ही मा. छान स्पष्ट, सगळं स्पष्ट आणि सुंदर सांगतात प्रभूजी. आम्हाला काय विचार वाटतच नाही आता. सगळं स्पष्ट सांगतात, छान सुंदर समजावून सांगतात, छान वाटतं. हरे कृष्ण. धन्यवाद म्हणतो. कोणाला काही ज्यांना स्पष्ट नाही झालं आणि विचार आहे तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, तर आपण इथे विराम देऊ. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. पुढच्या शुक्रवारी भेटू आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.